नमस्कार. आज 8 ऑगस्ट 2024 वार आहे गुरुवार. लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या प्रमुख बातम्या. तिचे पदक गेले, त्यांची पत. विनेश फोगटचे पदक हुकल्याने हळहळ. अवघ्या 100 ग्राम अतिरिक्त वजनामुळे भारताची अनुभवी कुस्तीगीर विनेश फोगटचे ऑलिम्पिक सुवर्णपदकाचे स्वप्न अधुरेच राहिले. त्यानंतर पुढची बातमी. राज्यसभेच्या 12 जागांसाठी 3 सप्टेंबरला निवडणूक. महाराष्ट्रातील 2 जागांसाठी मतदान होणार आहे. त्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता 17 तारखेला. त्यानंतर पहा, व्हेरिफिकेशनचे मेसेजेस येत आहेत. ज्या महिलांनी अर्ज केलेला आहे त्यांना सक्सेसफुलचा वगैरे मेसेज आलेला आहे, किंवा जर अनसक्सेसफुल जर असेल किंवा त्यामध्ये काही जर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचं जर एडिटिंगचा जर ऑप्शन असेल तर त्याबद्दल तुम्ही नक्कीच पाहून घेऊ शकता. डन. त्यानंतर नेक्स्ट न्यूज आहे पहा. PMLAच्या 5,297 गुन्ह्यांपैकी केवळ 40 सिद्ध. म्हणजे पहा प्रमाण किती आहे. ओके, 2014 ते 2024 दरम्यानच्या काळामध्ये 5,297 एवढ्या केस रजिस्टर्ड झालेल्या आहेत PMLA ॲक्ट अंतर्गत. ओके, मग त्यापैकी फक्त 40 गुन्हे हे सिद्ध झालेले आहेत व यांना शिक्षा झालेली आहे. फक्त 40 गुन्हेगारांना. बाकी 5,297 म्हणजे पहा 5,5297 मायनस 40 जर केलात तुम्ही, 50 झालं ते, तर 40 जर केलं तर आपल्याला किती दिसतील. 5,257 जे गुन्हे त्यांच्यावर दाखल करण्यात आले होते ते निर्दोषरित्या सुटलेले आहेत. ओके, म्हणजे एवढं 99% गुन्हे तिथे काय आहेत, फेक आहेत असं आपल्याला बेसिकली दिसतं. आता फेक म्हणू शकणार नाही, पण डायरेक्टली जर पाहिलात ना तुम्ही तर तिथं गुन्हे सिद्धच होत नाही आहेत. ओके, मग याच्यावरच तुम्ही आठवू शकता सुप्रीम कोर्टाचे चीफ जस्टिस DY चंद्रचूड यांनी तेच म्हटलं होतं की प्रोसिजर जी आहे, लिटिगेशनची जी प्रोसिजर आहे ना, तीच पनिशमेंट इथं बनलेली आहे. ओके, व ही जी आकडेवारी आहे ना तुम्हाला GS2 मध्ये यूज करायची आहे. पहा, आय होप ही बातमी तुम्हाला अगदी योग्यरित्या समजलेली असेल. त्यानंतर नेक्स्ट न्यूज पहा. लॉजिस्टिक धोरणाद्वारे 5 लाख नोकऱ्या, राज्य मंत्रिमंडळाची मान्यता. आता पाहूयात लॉजिस्टिक धोरणामध्ये काय काय चेंजेस होतील व आगामी काळात 5 लाख नोकऱ्या कशा उत्पन्न होतील महाराष्ट्र राज्यामध्ये. ओके, ते अगदीच चांगली गोष्ट आहे असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर बांगलादेशातील अराजकाचा राज्यातील निर्यातदारांना फटका. सर्वांना माहिती आहे व याच्यापूर्वी पण आपण डाळिंबबद्दल चर्चा केली होती. ओके, तर डाळिंब उत्पादकांचे कोट्यावधींचे नुकसान होणार आहे. कारण पहा, बांगलादेशमध्ये सध्याला अराजकता पसरलेली आहे व भारतातील 70% जी डाळिंब आहे ना ते कुठं जात असतं पूर्वी, तर अगदी बांगलादेशला जायचं. मग आता बांगलादेशच अराजकता असल्यामुळे प्रॉब्लेम काय आहे, आपलं 70% डाळिंब इथंच नासून वगैरे जाईल, किंवा अगदी जे निर्यातदार निर्यात करायची डाळिंब त्यांना आता इथं बेसिकली फटका बसलेला आपल्याला दिसत आहे. ओके, त्यानंतर पुढे चला. हे आपल्यासाठी न्यूज गरजेची नाही आहे, पहा बिलकुल. त्यानंतर 20,000 संगणक परिचालकांची सेवा संपुष्टात. महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनांचा आंदोलनाच्या पवित्र्यात. ओके, त्यानंतर पुढे या. येथे पण आपल्यासाठी महत्त्वाची न्यूज नाही आहे, पहा तेवढी. त्यानंतर ST कर्मचारी आंदोलनाच्या तयारीत, मागण्यांसाठी तारखांवर तारखा. ऐन गणेशोत्सवात ST सेवा बंद प्रश्नचिन्ह आहे. अद्याप फक्त तुम्हाला माहिती असावं त्यानिमित्ताने ही न्यूज मी घेतलेली आहे. बाकी आपल्यासाठी पण म्हणजे UPSC आणि MPSC साठी गरजेची नाही आहे. त्यानंतर पुढे चला. येथे पण तशाच बातम्या आहेत, स्किप करू शकता, सत्ता बाजारच्या बातम्या आहेत. ओके, त्यानंतर नेक्स्ट पेज आहे लोकसत्ता विचार. त्यामध्ये पहा, तृतीयपंथीयांनी जगावे तरी कसे. शिक्षण घ्यावे तर शाळेत टाळणी. वसतिगृहांची राहण्याची सोय नाही. नोकरी शोधूनही मिळत नाही. परगावात जागा देण्यास कुणी तयार होत नाही. तृतीयपंथीयांसमोरील आव्हानांची मालिका न संपणारी आहे. त्यांना दैनंदिन जीवनात किती प्रश्नांना तोंड द्यावे लागते याचे तृतीयपंथी व्यक्तीनेच केलेले अनुभवकथन. आता पहा, हा GS1 साठीचा महत्त्वपूर्ण टॉपिक आहे. आपल्याकडे 2018ला LGBTQ कम्युनिटीसाठी काय स्वातंत्र्य देण्यात आलेलं आहे, बरोबर. मग LGBTQ कम्युनिटी पुढे आल्यानंतर महाराष्ट्र सरकार असू द्या किंवा भारत सरकारने काय केलं, त्यांना मान्यता दिली व तशा पद्धतीने जे शासकीय नोकऱ्या वगैरे आहेत ना, तिथं तृतीयपंथीयांसाठी पण पहा जशा पद्धतीने पूर्वी स्त्री, त्यानंतर पुरुष, आता तिथे काय थर्ड जेंडर पण तिथं काय ॲड करण्यात आलेला. ओके, त्यासोबतच पहा पोलीस भरतीची गेल्या वेळेस केस झाली होती, मग तिथे पण त्यांना जागा मिळवून देण्यात आलेली, बरोबर. हे सर्व झालं, पण अद्याप देखील LGBTQ कम्युनिटी असू द्या किंवा थर्ड जेंडर किंवा ट्रान्सजेंडर जे पीपल्स आहेत, समाजात स्त्री आणि पुरुषांप्रमाणे स्थान मिळालेलं आहे का, तर बिलकुल नाही. अद्याप त्यांना भरपूर कष्ट करावं लागत आहे किंवा भरपूर समाजासोबत लढा द्यावा लागत आहे. ओके, मग तो लढा कशा पद्धतीने देत आहेत त्या, तर
त्याबद्दलच हा लेख लिहिलेला आहे निधी चौधरी यांनी. तर पाहूयात आपण थोडंसं डिटेलमध्ये नक्कीच जाण्याचा प्रयत्न करूयात. व GS1 मध्ये पहा प्रश्न नक्की विचारला जाऊ शकतो की समाजात तृतीय पंथांचे स्थान, ओके, किंवा त्यांना सामोरे जावं लागणाऱ्या समस्या याबाबत चर्चा करा, असा प्रश्न परीक्षेला जर आला GS1 मध्ये म्हणजे समाजशास्त्र या नात्याने, तर अगदीच आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्यानिमित्ताने हा लेख अगदी महत्त्वपूर्ण आहे. तर पहा, तृतीय पंथांना आता शासन मान्यता मिळाली आहे. मतदार यादीत त्यांची स्वतंत्र नाव नोंदणी देखील करण्यात आलेली आहे. म्हणजे आता तृतीय पंथ देखील काय झाले आहेत, मतदार झाले आहेत. ही एक चांगली गोष्ट आहे असं आपण म्हणू शकतो. पण मतदार झाले म्हणजे संपूर्ण योजनांचा त्यांना लाभ मिळाला असं होत नाही. मग अगदीच त्याच्या पुढे गेल्यानंतर पहा, पण दैनंदिन जीवनात तृतीय पंथांना भेडसावणाऱ्या समस्या मात्र कायम आहेत. जशा पद्धतीने तुम्ही पाहिलात तर जातीचा दाखला, जन्मदाखला, वास्तव्याचा पुरावा नसल्याने शालेय प्रवेशामध्ये अडचणी. त्यानंतर पहा, शालेय प्रवेशामध्ये अडचणी ठीक आहे. मग आपण काय करूयात, एखाद्या जिल्ह्याच्या ठिकाणी वगैरे आपण काय केलं, तिथे भाडेतत्वावर राहून शाळेमध्ये शिक्षण घेण्याचं वगैरे ठरवलं. तर पहा, शेजारी तृतीयपंथींना राहू देण्याची वगैरे तिथं हे नाही, किंवा समाजामध्ये शेजारी तृतीयपंथी राहत असल्यानंतर पहा कोणी सोसायटीमध्ये जागा देत नाही. मग यामुळे पहा त्यांना कोणत्याही, म्हणजे आता शहरात असू द्या किंवा खेडेगावात असू द्या, त्यांना तिथे तशा पद्धतीने घर मिळत नाही. मग घराचा पुरावा नसल्यामुळे यांना घरकुल योजना मिळत नाही. ओके, म्हणजे एक समस्यावर पहा संपूर्ण समस्या इथं अवलंबून असलेल्या बेसिकली दिसत आहेत. फक्त मतदाराचा पुरावा मिळाला म्हणजे यांच्या संपूर्ण समस्या सुटल्या असं बिलकुल नाही. त्यामुळे पहा त्यांना दिवसेंदिवस सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक पातळीवरच्या समस्यांना सामोरं जावं लागत आहे. ओके, व मग आता ह्या समस्याला तोंड देत असताना किंवा याचं सोल्युशन काय आहे, तर पहा पहिल्यांदा समाज म्हणून आपल्याला बदलणं खूप गरजेचं आहे. पहा, ओके, आता ज्युडिशरीने ना आपल्या याच्यापूर्वी 1980च्या काळातील वगैरे ज्युडिशरी जर पाहिली तुम्ही, तर ती थोडंसं कन्स्ट्रक्ट माइंडेड होती, म्हणजे ते आतल्या आत विचार करायची. पण आताची ज्युडिशरी थोडंसं बाहेर विचार करून त्यांनी काय 2018 साली LGBTQ कम्युनिटी संदर्भात निर्णय दिला. अगदी त्याच पद्धतीने पहा ज्युडिशरीने हे एक्सेप्ट केलं, पण समाजाने आज अद्याप एक्सेप्ट केलेलं आहे का, तर बिलकुल नाही. म्हणजेच पहा, आपल्याला जर आपल्या शेजारी जर तृतीयपंथी येऊन जर राहत असेल तर आपला बघण्याचा दृष्टिकोन कसा होईल, तर प्रॉब्लेम इथं आहे. म्हणजे तुम्ही फक्त स्वतःबद्दलच विचार करा ना. ओके, आपल्या बाजूला जर तृतीयपंथी व्यक्ती येऊन राहिला तर पहिल्यांदा पहा, आता मी सांगतोय म्हणून तसं नाही, पण ह्याच्यापूर्वी आपल्या जर बाजूला जर तसा व्यक्ती येऊन जर राहत असेल तर आपल्याला कशा पद्धतीने किळसवाणी वगैरे ते गोष्ट वाटायची. मग तेच पहा, समाज म्हणून ना आपण कुठेतरी मागे आहोत. मग पहिल्यांदा ना हा विचार करणं किंवा हा विचार आपल्या माइंडमधून काढून टाकणं गरजेचं आहे. पहा, ओके, मग त्या दिवशीच आपला पहा समाज अगदी चांगल्या पद्धतीने होईल असं आपण मान्य करतो. पण असा आपल्याला परीक्षेत डायरेक्टली लिहिता येणार नाही. ओके, मग त्यासाठी आपण पुढे जाऊयात. तर पहा, विशेषतः समाज कल्याण विभागाकडून तृतीयपंथींना सामाजिक संरक्षण देणे, मानवी हक्कांची पायमल्ली होऊ न देणे, आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक विकासासाठी योजना राबवणे आणि त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात सामावून घेणे यासह इतरही योजनांचा समावेश आहे. पण याची सगळीच समस्या, महत्त्वाची समस्या म्हणजे कागद. ओके, आपल्याकडे सर्व शासकीय योजनांचा लाभ जर घ्यायचा असेल तर तुम्हाला काय कागद दाखवावा लागतो, म्हणजे पुरावा द्यावा लागतो. पण यांच्याकडे पहा राहण्याची सोय नाही किंवा अगदीच कोणत्याही गोष्टीची सोय नसल्या कारणाने यांना काय कागदाचा पुरावा मिळत नाही, व कागदाचा पुरावा मिळत नसल्यामुळे परत तेच की शासकीय योजनांचा यांना लाभ मिळत नाही. ओके, मग याच्या पुढे गेल्यानंतर पहा, शिक्षणासाठी बाहेरगावी जाऊन राहायचे म्हटले तर छोट्या शहरात वा गावात कोणी खोली भाड्याने देण्यास तयार नसते, मिळाले तर भाडे परवडणारे नसते. अशा परिस्थितीत तृतीयपंथींनी महाविद्यालयीन शिक्षण कसे घ्यावे, मग याला अगदीच एक सोल्युशन आपण देऊ शकतो की हॉस्टेलची सुविधा. पण आज घडीला आपल्याकडे हॉस्टेल वगैरे तृतीयपंथींसाठी ओपन करण्यात आलेत का, तर बिलकुल नाही. आता पहा, महाराष्ट्र शासन काय म्हणतं की आम्ही तृतीयपंथींना समाजामध्ये आणण्यासाठी किंवा फ्रंट फूटवर आणण्यासाठी भरपूर प्रयत्न करत आहोत, पण हॉस्टेलची सुविधा वगैरे त्यांना देण्यात आली का, तर बिलकुल नाही. मग याला सोल्युशन लगेच आपण तिथं देऊ शकतो. ओके, आता तुमच्या पण आन्सरचं अशाच पद्धतीने बिल्डअप होत आहे. त्यांची समस्या पहिल्यांदा सांगून द्यायची की त्यांना कागदपत्र वगैरे मिळत नाही आहे. मग तिथं कागदपत्र जर मिळत नसतील ना तर तुम्ही ते जनरेट वगैरे करून देऊ शकता. म्हणजे आता इथिक्सचा प्रश्न मी तयार करून देत आहे तुमच्यासाठी. ओके, इथिक्समध्ये जर पहा एखादी तृतीयपंथी व्यक्ती तुमच्याकडे आली की बा माझ्याकडे कागद नाही आहे किंवा आधार कार्ड फक्त आहे, बाकीच्या गोष्टी नाही आहेत, जसं मतदान कार्ड आहे ना त्यांचं, तसं आपण कन्सिडर केलं की त्यांचं आधार कार्ड आहे, पण त्यांना घरकुल योजना पाहिजे, पण त्यांच्याकडे राहण्याची सोय नाही आहे किंवा त्यांचं स्थानिकतेचा पुरावा नसल्या कारणाने त्यांना घरकुल योजनेचा लाभ मिळत नाही. मग तुम्ही ॲज अ डिस्ट्रिक्ट कलेक्टर किंवा ॲज अ IAS तुम्ही काय निर्णय घ्याल,
असा जर प्रश्न आला तर तुम्ही काय कराल पहा, तर तुम्ही ॲज अ IAS डायरेक्टली तृतीयपंथांसोबत तुमचं भावना आहे त्यामुळे तुम्ही मदत कराल असं करता येणार नाही ना. तुमची पोस्ट काय आहे मग यानुसार तुम्हाला डायरेक्टली डिसिजन तर घेता येणार नाही. मग तुम्ही काय करू शकता, पहिल्यांदा पहा NGO जे असतात ना त्यांच्या मदतीने ना त्या तृतीयपंथी व्यक्तींना नक्की मदत करू शकता. असं म्हणजे डायरेक्टली पोस्टवरून तुम्ही खाली उतरून त्यांना मदत करायला कधीच जायचं नाही. तर NGOची सहायता वगैरे घ्यायचं किंवा त्यांच्याकडे कोणत्या डॉक्युमेंटची कमतरता आहे या गोष्टींचा विचार करून आपण निर्णय घेऊ असं तिथं तुम्ही डायरेक्टली इथिक्सच्या पेपरमध्ये लिहिता येतं. मग ती याच बेसिसवर पहा, आता यांच्याकडे राहण्याची सुविधा वगैरे नाही आहे. राहण्याची सुविधा नसल्यामुळे पहा यांनी शिक्षणापासून वंचित राहत आहेत, बरोबर. मग यासाठी पहा तुम्ही रिकमेंडेड करू शकता तर हॉस्टेलची सुविधा तिथं मिळणं यांना गरजेचं आहे. त्यानंतर यांनी काय म्हटलं की बा फीस, ओके शालेय शिक्षणामध्ये गेल्यानंतर पहा महिलांची फीस आता माफ झालेली आहे आपल्याकडे, पण तृतीयपंथींची फीस अद्याप माफ झाली नाही. मग इथं पण आपण काय करू शकतो तर स्कॉलरशिपची इथं त्यांना जोड लावून देऊ शकतो किंवा तुम्हाला आजपासून स्कॉलरशिप वगैरे मिळाली जाईल. जशा पद्धतीने आपल्याकडे पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप आहे पहा, मग त्याचं थोडंसं आवाका वाढवून जर आपण थर्ड जनरलला आपण त्यामध्ये जर समाविष्ट केलं तर ते अगदीच बेटर असेल. ओके, अशा पद्धतीने आपण तिथे काय जास्त त्यांचा आवाका वगैरे वाढू शकतो किंवा समाजात त्यांना स्थान मिळवून देण्याचा प्रयत्न करू शकतो. ओके, याच्याही पुढे गेल्यानंतर पहा समाजाचा दृष्टिकोन कधी बदलणार मग, तर पहा एक तृतीयपंथ म्हणून म्हणजे आता निधी चौधरी यांनी हा लिहिलेला आहे त्यांच्या नजरेतून पहा, समाज ज्याप्रमाणे स्त्री आणि पुरुषांना आपला घटक म्हणून स्वीकारतो, त्यांना सन्मानाची वागणूक देतो, तसा अनुभव तृतीयपंथांच्या वाट्याला येत नाही. समाज अजूनही या वर्गाला वेगळेच मानतो. सरकार अनेक योजना राबवताना महिला आणि पुरुषांचाच विचार करते. तृतीयपंथी हा सुद्धा एक समाजाचा घटक आहे याचा विसर सरकार म्हणून काम करणाऱ्या यंत्रणेला पडतो. तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र वसतिगृहाची गरज आहे, ते नसल्याने शिक्षणाची बाहेरगावी कुठे थांबायची हा प्रश्न पडतो. मग पहा शिक्षण नसल्यामुळे पहा अगदीच महात्मा ज्योतिबा फुले घ्या किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घ्या, या सर्वांनी आपल्याला काय म्हटलंय की शिक्षण अगदीच महत्त्वाचं आहे. ओके, तुम्हाला जर समाजामध्ये समाज म्हणून मान्यता जर पाहिजे असेल तर शिक्षण खूप गरजेचं आहे. मग अगदी त्याच पद्धतीने पहा म्हणजे जे तृतीयपंथी आहेत त्यांना जर समाजामध्ये पहिल्यांदा स्थान मिळवून द्यायचं असेल तर आपण त्यांना काय शिक्षण देणं गरजेचं आहे. मग शिक्षण दिल्यानंतर पहा सर्व गोष्टी ऑटोमॅटिकली काय होतील, धुसर होत जातील व समाजामध्ये पण त्यांना स्थान निर्माण करण्यात अगदीच कठीणाई होणार नाही. मग याच बेसिसवर पहा आपण पहिल्यांदा त्यांना शिक्षण देण्याचा प्रयत्न करणं गरजेचं आहे. त्यानंतर इथं आणखीन काय गोष्टी आलेल्या आहेत तर अगदीच पहा एकीकडे सरकार काय म्हणतं की आम्ही जे तृतीयपंथी आहेत त्यांना समाजाच्या प्रवाहामध्ये आणण्यासाठी प्रयत्न करत आहोत, पण जे अधिकारी असतात त्यांनी फक्त दोनच गोष्टी करतात, जसं की एक स्त्रियांसाठी स्कीम आणि एक पुरुषांसाठी स्कीम. पण तृतीयपंथांसाठी किंवा तृतीयपंथांना नजरेत ठेवून त्यांनी स्कीम वगैरे लॉन्च केलेले आहेत का, तर बिलकुल नाही. मग याचा विसर जे सरकारी अधिकाऱ्यांना वगैरे पडलेला आहे ना, याला पण आपण थोडंसं बदलणं गरजेचं आहे. मग हे केव्हा होईल तर पहा आपल्याला काय प्रशासनात जावं लागेल. मग तुम्ही जेव्हा प्रशासनात जाल किंवा IAS अधिकारी म्हणून तुम्ही ज्यावेळेस जाल ना, त्यावेळेस तुम्हाला ह्या गोष्टींचा पण तिथं विसर पडू द्यायचा नाही आहे किंवा आपण तृतीयपंथी पण तिथं राहतात. मग ती त्याचं एक बेसिक उदाहरण जर घेतलं तर स्वच्छतागृहांची सुविधा तुम्ही आज देखील पहा, बस थांबे, रेल्वे स्थानके, शाळा, महाविद्यालय, सरकारी कार्यालय किंवा इतरही ठिकाणी जा, तिथे स्वच्छतागृहांची सुविधा फक्त आपल्याला काय दिसतील, स्त्री आणि पुरुष अशा दोनच पद्धतीचे दिसतील. पण तृतीयपंथांनी नेमकं कुठं जायचं मग, ओके त्यांना आपण डायरेक्टली स्त्री कन्सिडर करायचं की बहुना पुरुष कन्सिडर करायचा, हा आपल्यासमोर एक मोठा प्रश्न निर्माण आहेच ना. मग त्यांच्या भवितव्याचं काय किंवा म्हणजे त्यांच्या स्वच्छतेचं काय, मग खास तर तिथं मोठा प्रश्न आहे. पण याचं एक बेस्ट उदाहरण तुम्ही तुमच्या उत्तरामध्ये लिहू शकता. तर नागपूरमधील जे NGO आहेत ना त्यांनी काय केलेले आहेत तर तृतीयपंथांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहांची सुविधा तिथं निर्माण करून दिलेली आहेत. ओके, मग हे रोल असतं NGOचं. व GS2 मध्ये आपला सिलेबसमध्ये टॉपिक आहे रोल ऑफ NGOज. ओके, मग त्यामध्ये हा देखील टॉपिक तुम्ही लिहू शकता की सरकार जिथं काम करत नाही ना तिथं NGOचा रोल अगदी महत्त्वपूर्ण ठरतो. जशा पद्धतीने नागपूरमध्ये काही ठिकाणी स्वयंसेवी संघटनांनी तृतीयपंथांच्या समस्यांना जाणीव करून देत त्यांनी स्वच्छतागृहांची सुविधा तिथं निर्माण केलेली आहे. ओके, एक बेस्ट उदाहरण तुम्ही तिथं लिहू शकता नक्कीच. व पहा असे जर तुम्ही उदाहरण लिहिलात ना तर अगदी डिफरंट येतं व एक्झामिनरला पण थोडंसं इंटरेस्ट येऊन तुमचं वित्त जास्त पद्धतीने चेक केलं जातं व जास्त मार्क तुम्हाला मिळाले जातील. अन्यथा पहा अगदीच जर तुम्हाला प्रश्न जर आलेला असेल की तृतीयपंथांच्या समस्या, तर सर्वजण तेच लिहितील ना व उदाहरणं पण तशाच पद्धतीचे देतील जे पुस्तकामध्ये आहेत, पण तुम्ही मे बी थोडंसं काहीतरी डिफरंट लिहिता. ओके, त्यामुळे ना तुमचं इम्पॅक्ट पण जास्त असतं व फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन. ओके, व GS1 ना आपल्याकडे काय आहे पहिलं पेपर आहे पहा, त्यामुळे अगदीच एक्झामिनरला पण ते चांगल्या पद्धतीने येईल व तुम्हाला पण एक पेपर पहिला जर चांगला गेला तर अगदीच तुम्हाला पण इंटरेस्ट येईल बाकीचे पेपर लिहिण्यासाठी. त्यामुळे प्लीज लक्षात ठेवा जे मी सांगतोय ना ते अगदी तुम्ही
तशा पद्धतीने जर फॉलो केला तर आन्सर रायटिंगमध्ये पहा तुमचा हात कुणी पकडू शकणार नाही. ओके, त्यानंतर पुढे चला. तृतीयपंथीयांचे शिक्षणामध्ये प्रमाण फार कमी आहे. शाळा प्रवेशापासून त्यांच्या अडचणीची सुरुवात होते. कसा बसा दाखला मिळाला तरी पुढचे शिक्षण अवघड होते. मग यासाठी काय पहा, त्यांना हॉस्टेलची सुविधा, त्यानंतर जसं मी म्हटलं की NGOचा पाठपुरावा करून आपण काय करू शकतो, त्यांचे डॉक्युमेंट्स वगैरे आपण परिपूर्णरित्या करून देऊ शकतो. यासोबतच त्यांना स्कॉलरशिपची पण जोड लावून देऊ शकतो. तर हे 2-3 सुविधा तिथं करू शकतो आपण. त्यानंतर पहा, सरकारचं धोरण असतं की तृतीयपंथीयांना समाजामध्ये आणायचं किंवा त्यांना समाजामध्ये एक मानाचं स्थान मिळवून द्यायचं. पण ज्यावेळेस योजना येतात पण त्यांची अंमलबजावणीचा प्रश्न येतो ना, त्यावेळेस कोणी अंमलबजावणी करण्यास राहत नाही. व ज्यावेळेस दाद मागायची वारी येते ना, त्यावेळेस तिथे आपण कोणाकडे दाद मागायचा हा पण तिथं प्रश्नचिन्ह निर्माण होतो. त्यामुळे पहा, अंमलबजावणीवर खूप काही डिपेंडंट आहे. ओके, व अंमलबजावणी कोण करतं तर IAS किंवा जे नोकरशाही वर्ग आहे, ब्युरोक्रेसी ज्याला आपण म्हणतो, तेच अंमलबजावणी करतं. मग यासाठी पहा, तुम्ही पण जेव्हा प्रशासनात जाल ना, त्यावेळेस अंमलबजावणीला थोडंसं जास्त महत्त्व देणं गरजेचं आहे. ओके, त्यामुळे पहा, तृतीयपंथीयांचा समाजात आर्थिक आणि शैक्षणिक विकास करायचा असेल तर सरकारी योजनांच्या विविध समित्यांवर तृतीयपंथीयांना प्रतिनिधित्व देणे गरजेचं आहे. त्यामुळेच पहा, ज्यावेळेस तृतीयपंथीयांना आपण प्रतिनिधित्व तिथं देऊ ना, त्यावेळेस आपल्याला त्यांच्याबद्दल पण थोडासा आदर वगैरे तिथं लक्षात येईल. व त्यांचंच म्हणजे ती त्या पदावर गेल्यानंतर पहा, लगेच त्यांना लक्षात येईल की बाबा इथं समस्या होत आहे, म्हणून त्यांनी काय अंमलबजावणीला पण थोडंसं जास्त प्राधान्य मिळेल असं यांनी काय एक सोल्युशन दिलेलं आहे. त्यासोबतच पहा, तृतीयपंथीयांना सध्या रोजगाराचा प्रश्न भेडसावत आहे. त्यांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देऊन रोजगाराची संधी शासन उपलब्ध करून देऊ शकते. ओके, हे पण एक सजेशन त्यांनी दिलेलं आहे ऑलरेडी. हा पण सजेशन आपल्या आन्सर रायटिंगमध्ये तुम्ही नक्की टाकू शकता. आय होप हा लेख अगदी तुम्हाला योग्यरित्या समजलेला असेल. त्यानंतर संविधान भान. तुका म्हणे क्षमा सर्वांचे स्वहित. गंभीर गुन्ह्यांतील दोषींना माफ करावी का हा वादाचा मुद्दा ठरतो. अनुच्छेद 72 मध्ये राष्ट्रपतींना या संदर्भात अधिकार दिले गेले आहेत. त्याबद्दल थोडंसं चर्चा करणार आहोत. तर पहा, संविधानाच्या अनुच्छेद 72 मध्ये राष्ट्रपतींना या संदर्भात काही अधिकार देण्यात आलेले आहेत. काही विशिष्ट प्रकरणांमध्ये राष्ट्रपती गुन्हेगारांना क्षमा करू शकतात. मग याबद्दलची तरतूद आपल्याला कुठून घेण्यात आलेली आहे किंवा आपण ह्याचं मोटिव्ह कुठून आहे, तर पहा, अशा प्रकारची तरतूद अमेरिकेत आणि इंग्लंडमध्ये आहे. अमेरिकेत राष्ट्रपती या प्रकारे गुन्हेगारांना क्षमा करू शकतात, तर इंग्लंडमध्ये हा अधिकार राणीकडे किंवा क्राऊनकडे आहे. ओके, हे आपलं इथं बेसिकली समजून येतं. मग त्याच बेसिसवर पहा, आपण आर्टिकल 72 आपल्या भारतीय संविधानात टाकलेला आहे. व याचं बेस जर कुठून आहे तर USA याचं बेस आहे. हे पहिला पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. डन. त्यानंतर आता राष्ट्रपती कोणत्या कोणत्या गुन्हेगारांना माफ करू शकतात याबद्दल थोडीशी चर्चा आपण करूयात. तर पहा, पहिले प्रकरण आहे लष्करी न्यायालयाशी संबंधित आहे. लष्करी न्यायालयाने शिक्षेचा आदेश दिला असेल तरीही राष्ट्रपती हस्तक्षेप करून शिक्षेचे स्वरूप बदलू शकतात किंवा माफ करू शकतात. आता इथंच महत्त्वाचा पॉईंट आहे पहा, व परीक्षेला इथूनच प्रश्न येऊ शकतो की कोर्ट मार्शल झालेला व्यक्ती किंवा डिफेन्स जे कोर्ट असतं त्याबद्दलचे जे आदेश असतात त्यांना गव्हर्नर बदलू शकतं का, तर बिलकुल नाही. तर कोण बदलू शकतं, फक्त प्रेसिडेंट ऑफ इंडिया यांच्याकडेच कोर्ट मार्शलची पॉवर आहे. ओके, म्हणजे कोर्ट मार्शलचा जो आदेश असतो किंवा डिफेन्स कोर्ट असतात ना, त्यांचा निर्णय बदलण्याची किंवा त्यांना क्षमा देण्याची जर कोणाकडे पॉवर असेल तर प्रेसिडेंट ऑफ इंडियाकडेच ही पॉवर आहे. हे पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे पहा, दुसरे म्हणजे संघराज्याच्या कार्यकारी अखत्यारीतील कायद्याविरोधात गुन्हा घडला असेल तर राष्ट्रपती हस्तक्षेप करू शकतात. फाशी वा मृत्यूदंड असेल तर राष्ट्रपती मुळात निर्णय घेऊ शकतात. ओके, एखाद्याची फाशी असेल किंवा मृत्यूदंड जर झालेला असेल किंवा स्टेट लॉनुसार पहा, एखाद्या वेळेस स्टेट लॉनुसार आज आपण ते चर्चा करणार आहोत. आता पहा, UPमध्ये एक कायदा आलेला आहे जसं की ड्रेकोनियन लॉ म्हणून त्याला चर्चा करण्यात आलेली आहे. लगेच आपण त्याचं उदाहरण स्वरूप पण पाहून घेऊयात. एकच मिनिट द्या, कुठे गेलास. हां, तर पहा, आता या कायद्यानुसार म्हणजे अँटी कन्व्हर्जन लॉनुसार जर एखाद्या व्यक्तीला 20 वर्षाची शिक्षा झालेली असेल किंवा जन्मठेपच डायरेक्टली जर झालेली असेल तर याला माफ केलं जाऊ शकतं का, तर बिलकुल केलं जाऊ शकतं. पहा, प्रेसिडेंट ऑफ इंडिया डायरेक्टली त्याला माफ करण्याचा पण तिथं प्रयत्न करू शकतात. कोणतं कायदा आहे किंवा कोणत्या कलमानुसार, आर्टिकल 72 नुसार त्यांना तिथं क्षमा केली जाऊ शकते. मग पहा, आता खरंच ही पॉवर प्रेसिडेंट ऑफ इंडियाकडे आहे का, जर तुम्ही अशा पद्धतीने जर पाहिलात तर आपण काय करूयात, आता एक थोडंसं टेस्ट करूयात. प्रेसिडेंट ऑफ इंडियाच्या वेबसाईटवरती जाण्याचा प्रयत्न करूयात. आता पहा, प्रेसिडेंट ऑफ इंडियांच्या वेबसाईटवरती आल्यानंतर पहा, आपल्याला इथे डायरेक्टली तुम्हाला काय दिसतील, मर्सी पिटिशन दिसतील. ओके, मर्सी पिटिशनवरती क्लिक केल्यानंतर पहा, मर्सी पिटिशनच्या वेबसाईटवरती आल्यानंतर पहा, आपल्याला इथं पेंडिंग केसेस पाहायचे आहेत. आता पहा, मी काय करत आहे, तर 1 जानेवारी 2023 ते 8
ऑगस्ट 2024 पर्यंत मर्सी पिटिशन आपल्या प्रेसिडेंट ऑफ इंडियाकडे किती पेंडिंग आहेत हे आपण पाहण्याचा प्रयत्न करूयात. तर पाहूयात किती, म्हणजे इथे आकडेवारी दाखवेल का. आता इथं तर नो रिझल्ट फाउंड दाखवत आहे, पण प्रॉब्लेम कसा आहे पहा, हे जे मर्सी पिटिशन असतात हे कोणामार्फत येतात, तर डायरेक्टली होम मिनिस्ट्री अंतर्गत येतात. मग परीक्षेत आता हे सर्व करण्याचं किंवा आपण हे जे ट्रायल वगैरे केलेलं आहे, आता अगदीच आपण पाहूयात. आता इथे दोघांची मर्सी पिटिशन काय झालेली आहे, रिजेक्टेड आहेत व कम्युटेड अगदी कमीच असतील, व इथे पण ते नाही आहे पहा. ओके, रिजेक्टेड 2 जणांची आहे हे, व हे ॲज ऑन डेट 29/5/2024 मर्सी पिटिशन ह्यांची रिजेक्ट झालेली आहे. ओके, तर पहा हे दाखवण्याचं माझं नेमकं कारण काय आहे. तर मर्सी पिटिशनबद्दल राष्ट्रपतींचा विवेकाधिकार असतो का, असा जर प्रिलिमला प्रश्न आला, ओके, म्हणजे आर्टिकल 72 बद्दल प्रेसिडेंट ऑफ इंडियाचा विवेकाधिकार असतो का, तर बिलकुल नाही. हे कुठून येतं, तर डायरेक्टली आपल्याला हे कुठून येतं हे असं जर प्रश्न वगैरे जर विचारण्यात आला बेसिकली, तर हे डायरेक्टली होम मिनिस्ट्री अंतर्गत येतं. ओके, म्हणजे पहा पहिल्यांदा होम मिनिस्ट्री काय करावं लागते, मर्सी पिटिशनवरती सँक्शन वगैरे करावं लागतं की बा म्हणजे तिकडून जर अप्रुव्हल आलं, होम मिनिस्ट्रीकडून जर अप्रुव्हल आलं की बा याला तुम्ही क्षमा करा, तर काय केलं जातं पहा, तर प्रेसिडेंट ऑफ इंडिया त्यांना क्षमा करतात. ओके, म्हणजे विवेकाधिकार मर्सी पिटिशनबद्दल राष्ट्रपतींना आहे का, तर बिलकुल नाही. त्यामुळे पहा हे जेवढं आपण चर्चा केलं यामध्ये विवेकाधिकार हा शब्द आपला कुठं पण दिसलेला नसेल. व मर्सी पिटिशनबद्दलचं बेस्ट उदाहरण जर तुम्हाला पाहिजे असेल ना, तर आपण परीक्षेमध्ये पण हा उदाहरण नक्कीच लिहू शकतो. तर पहा साधारण 33 वर्षापूर्वीची घटना आहे. 21 मे 1991 रोजी आपला भारत देश हादरला होता, कारण भारताची माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची हत्या करण्यात आली. व राजीव गांधी यांची हत्या झाल्यानंतर पहा अगदीच 2000 साली तत्कालीन काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी प्रेसिडेंट ऑफ इंडियाला पत्र लिहिलं व त्या पत्रामध्ये त्यांनी काय केलं, क्षमा, म्हणजे आता पहा यांनी गुन्हा तर केलेला आहे. ओके, जे आरोपी होते त्यांनी गुन्हा केलेला आहे व त्यांचं गुन्हा तर नक्कीच सिद्ध झालेलं होतं, बरोबर. मग पहा त्या गुन्हेगारांना शिक्षा कमी व्हावी यासाठी डायरेक्टली सोनिया गांधी यांनी कोणाला लिहिलेलं, तर प्रेसिडेंट ऑफ इंडियाला पत्र लिहिलं त्यांनी व यांना क्षमा करा असं त्यांनी डायरेक्टली लिहिलं त्या पत्रामध्ये. मग आता हे कधी झालं होतं, 2000 साली त्यांनी पत्र लिहिलेलं होतं व त्यांची शिक्षा केव्हा माफ झाली माहिती आहे का तुम्हाला, 2014 साली माफ झाली. मग मी काय म्हणत आहे, विवेकाधिकार जर प्रेसिडेंट ऑफ इंडियाकडे असता तर ते डायरेक्टली तेव्हाच निर्णय घेऊ शकले असते, पण यांची जे क्षमा याचना कधी माफ झालेली आहे पहा, तर होम मिनिस्ट्री अंतर्गत 2014ला माफ झाली. ओके, तर हा पॉईंट आहे, म्हणजे अगदीच विवेकाधिकार प्रेसिडेंट ऑफ इंडियाला तो नाही आहे. आता हे उदाहरण तिथं लिहू शकत नाही, पण क्षमा याचनेबद्दलचं एक उदाहरण तिथं नक्की लिहू शकतो. त्यामुळे पाहताना 1991च्या केसमध्ये फाशीची शिक्षा झाली होती, पण 2014ला यांची फाशीची शिक्षा ही कशात झाली, जन्मठेपमध्ये रूपांतरित झाली. ओके, व ही जन्मठेपमध्ये शिक्षा रूपांतरित झाल्यानंतर पहा अगदीच त्याला 2022 साली तर डायरेक्टली त्यांना ओपनली सोडूनच देण्यात आलेलं आहे. ओके, जे गुन्हेगार होते या केसमध्ये पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येमागील जे गुन्हेगार होते ना, त्यांना 2022मध्ये डायरेक्टली क्षमा करण्यात आलेला आहे व त्यांना सोडून पण देण्यात आलं. त्यानंतर पुढे चला, विनेश काले. विनेशच्या संघर्षाचे लढ्याचे अप्रूप असलेले समग्र क्रीडाप्रेमी अंतिम फेरीकडे नजर ठेवून होते. जे झाले ते नुकसान भरून काढता येणार नाही, तरी देखील हा लेख अगदीच महत्त्वाचा आहे. व पहा विनेश फोगाट यांच्याबद्दलचाच हा लेख नाही आहे, तर याच्या पूर्वीपासून आपण ज्या चुका करत आलेलो आहोत ना, त्याबद्दलचा हा लेख आलेला आहे. ओके, व पहा आपल्या भारत देशामध्ये चलता हे कल्चर आहे. आता पहा ना, तुम्ही पण काय करता, प्लॅन करता, आजच्या दिवसाचा असा माझा प्लॅन असेल, पण तुम्ही खरंच तो प्लॅन फॉलो करता का. ओके, आपला प्लॅन तो फॉलो होतो का, मग का होत नाही आहे, तर चलता हे कल्चर आपण करूयात ना. मग हेच तर भारतीयांना मागे कुठेतरी खेचत आहे, ही बाब या लेखमधून येते. आता पहा जे झालं खरंच ते खूप वाईट होतं. ओके, व माझी काही याबद्दल कमेंट नाही आहे, पण हा लेख ना तुम्ही सर्वांनी प्लीज वाचून घ्या व याची PDF मी ऑलरेडी टेलिग्रामला दिलेलीच आहे. त्यामुळे प्लीज सर्वांनी हा लेख नक्की एकदा वाचून घ्या. फक्त पहा हा लेख ऑलिम्पिकबद्दल नाही आहे, तर आपल्या जीवनाबद्दल पण काही गोष्टी आहेत तिथे जी की कामाच्या आहेत. ओके, व इथं मी हायलाईट केलेले आहेत सर्व पॉईंट पहा. त्यामुळे प्लीज सर्वांनी हा लेख कंपल्सरी वाचायचा आहे. ओके, त्यानंतर पुढे चला, लोकेच्छला मान्यता हाच नव्या मैत्रीचा आधार. आता हा लेख लिहिलेला आहे श्याम सरान. ओके, व तुम्ही परवा दिवशीचं जर रणाल सरांचं लेक्चर जर फॉलो केलं असाल, आन्सर रायटिंगबद्दलचं होतं, तर तिथं आपल्याला लक्षात येईल त्यांनी इंडियन एक्सप्रेसमधील एक लेखचा हवाला दिलेला होता, काय, श्याम सरन. ओके, यांनी हा लेख लिहिलेला आहे, वॉचिंग ढाका दॅट्स वाय हे काही गरजेचं नाही, मृणाल सरांची कमेंट्री आहे ती. ओके, तर पहा हा लेख त्यांनी थोडंसं समोर आणलेला होता व तोच लेख पहा इंडियन एक्सप्रेसचा तोच आर्टिकल आज आपल्याला लोकसत्तामध्ये आलेला आहे. म्हणजे सांगायचा उद्देशच हा आहे की लोकसत्ता ही
डायरेक्टली इंडियन एक्सप्रेसची कॉपी आहे व इंडियन एक्सप्रेसमध्ये 2-3 दिवसापूर्वी अगदीच IMP जर लेख आलेला असेल इंग्लिश माध्यमातून तर तो मराठी माध्यमात येतोच म्हणजे येतोच. त्यामुळे काळजी करू नका, तुमचं इंडियन एक्सप्रेस पण मी कव्हर करून देत आहे. मग आता या लेखमधून महत्त्वाच्या 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत, ज्या की मृणाल सरांनी पण त्या दिवशी लेक्चरमध्ये सांगितलेले होते. पहिली बातमी म्हणजे पहा, देअर इज नो डाऊट that both Pakistan and China will see the political change in Bangladesh as an opportunity to challenge India's presence in the country and try to tar it with a pro-Hasina brush. आता पहा, तुम्ही पाहिलात 2009 पासून ते 2024 पर्यंत शेख हसीना यांचं सरकार होतं व शेख हसीना यांचं सरकार म्हणजे भारतासाठी अगदी चांगल्या पद्धतीने त्यांची पॉलिसी होती, बरोबर. मग पहा, पण आता 2024ला सत्तांतर झाल्यानंतर इथला जो पाकिस्तान आहे व इथला जो चायना आहे, आता नव्याने सरकार आल्यानंतर त्यांनी पण नक्कीच प्रयत्न करतील की बांगलादेशसोबत आपले संबंध परत एकदा चांगले स्थापित व्हावे. ओके, मग अगदी तशाच पद्धतीने भारताने पण प्रयत्न करणं गरजेचं आहे व या लेखमध्ये पण तेच दिलेलं आहे. मी जे काही इथं केलेलं आहे पहा हायलाइटेड तेच पार्ट आहे. म्हणजे बांगलादेशसोबत नव्याने संबंध प्रस्थापित करण्यासाठी अगदीच पाकिस्तान त्यासोबतच चायना पण इच्छुकच आहे, हे आपल्याला मान्य करणं गरजेचं आहे. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे पहा, however India should bide its time and allow the logic of economic interest to assert itself. ओके, त्यानंतर पहा, आता बांगलादेश आता पहा, चायना असू द्या किंवा पाकिस्तान असू द्या, यांच्यासोबत काही इकॉनॉमिकली रिलेशन त्यांचे पण असतील. ओके, त्यांनी नक्कीच त्यांच्यासोबत इकॉनॉमिक रिलेशन ठेवतील, पण भारतामध्ये पण काही असे प्रोडक्ट आहेत पहा, ज्यामुळे बांगलादेशला भारतासोबत पण काही संबंध ठेवणं अगदीच गरजेचं आहे. त्यामुळे काळजी करू नका, थोडंसं होल्डवर राहणं आपलं आज घडीला तरी गरजेचं आहे. कारण पहा, जसं डाळिंबबद्दल आपण चर्चा केली तर 70% डाळिंब कुठून जातात, भारतातून जातात बांगलादेशला. मग पहा, त्यांनी 50% तरी कमी करतील, जरी त्यांनी 50% कमी केलं तर 20% तरी डाळिंब आपल्या भारतातून खरेदी करतील. मग हेच तर कारण आहे. त्यामुळे पहा, चायनामधून डाळिंब येणं किंवा पाकिस्तानमधून डाळिंब येणं ते कदाचित जरी हे झालं तरी 20% तरी भारतातून आपण नक्कीच डाळिंब देऊ शकतो, किंवा डाळिंब नाही दिलं तरी अगदीच दुसरे आपण गोष्टी काहीतरी एक्सपोर्ट वगैरे त्यांना करू शकतो. त्यामुळे जे इकॉनॉमिक रिलेशन आज घडीला आहेत ते आगामी काळामध्ये नक्कीच थोडे का होणार, हलक्या पद्धतीने का होणार सुरळीत होतील, असं आपण अपेक्षेवर तिथे नक्की राहूयात. ओके, त्यानंतर तिसरा महत्त्वाचा पॉईंट आहे पहा, द टेम्पटेशन टू ब्रँड द ऑनगोईंग पॉलिटिकल चेंजेस ॲज अँटी इंडिया शुड बी अवॉइडेड. त्यानंतर पहा, आता शेवटचं पॉईंट म्हणजे 2009 ते 2024 या दरम्यान भारताचे आणि बांगलादेशसोबतचे रिलेशन अगदीच चांगले होते व याच्यानंतर आता हसीना गेल्या, याच्यानंतर आपले रिलेशन चांगले होतीलच का नाही, किंवा अशा पद्धतीने सगळीकडे यूट्यूबवरती वगैरे निगेटिव्ह कमेंट करणं आपलं वाचणं गरजेचं आहे. पहा, कारण अगदीच आपण जर सदाच हसीना गेल्यामुळे आपले बांगलादेशसोबतचे सगळे संबंध संपले असं जर निगेटिव्हच करत राहिलं दिवसभर तर प्रॉब्लेम काय होईल पहा, जे बांगलादेशची जनता इंडियामधील जे न्यूजपेपर वगैरे वाचते किंवा त्यांना इंडियन सर्व काही फॉलो करते ना, त्यांच्या तिथे काय होतं पहा, त्यांच्याकडे पण इमेज कशी निगेटिव्ह तयार होते इंडियाबद्दल. ओके, व आपल्या पण डोक्यामध्ये ना इंडियाबद्दलची जी इमेज आहे ना ती निगेटिव्ह तयार होते. मग यासाठीच पहा, एकदा जर इंडियाची निगेटिव्ह इमेज जर तिथे तयार झाली ना तर नक्कीच जे पॉलिसी मेकर वगैरे आहेत ना ते पण भारताला थोडंसं निगेटिव्हली पाहतील. त्यामुळे आज घडीला पहा, आपल्याला न्यूट्रल राहण्याचा खूप प्रयत्न करणं गरजेचं आहे. त्यामुळे पहा, तुम्ही एस जयशंकर यांचं संसदेमधील जर भाषण ऐकलात ना तर त्यांनी पण काय म्हटले की आम्ही फक्त सध्याला वॉच ठेवून आहोत. ओके, जे बांगलादेशमधील जी स्थिती आहे ना त्यावरती वॉच ठेवून आहोत असंच त्यांनी म्हटलं. का तर त्याचं नेमकं कारणच ते आहे पहा, आपल्याला निगेटिव्ह कमेंट वगैरे आज द्यायचं नाही. हां, आपले रिलेशन होते ना पास्टमध्ये चांगले, मग कदाचित फ्युचरमध्ये पण चांगले असतीलच. आता याचं बेस्ट जर उदाहरण तुम्ही म्हटलात तर पहा, मोहम्मद मोइझू हे कुठले मालदीवचे अध्यक्ष आहेत. ओके, त्यांनी आल्या पहा पहिल्यांदा कुठला दौरा केला, चायनाचा दौरा केला व तडकाफडकी निर्णय घेतले की मार्च महिन्यापर्यंत ना जे इंडियन आर्मी आहे ते मालदीवमधून जायला पाहिजे असं त्यांनी डायरेक्टली निर्णय घेतला व भारताने पण ते ऐकलं. त्यांनी डायरेक्टली इंडियन आर्मीला तिथून उचलून आणलं. ठीक आहे, हे सर्व काही झालं, पण लगेच एप्रिल-मे महिन्याच्या दरम्यान पहा लक्षद्वीप दौरा झाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा. मग दौऱ्यानंतर पण पहा, मालदीवचे जे काही मंत्री होते त्यांनी अध्यक्षांना खुश करण्यासाठी नरेंद्र मोदीवर कमेंटबाजी वगैरे केली, पण लगेच पहा त्यांचे जे मिनिस्टर, भारताने पण तशा पद्धतीने काही जास्त प्रक्रिया दिली नाही, म्हणजे डायरेक्टली डॉक्टर एस जयशंकर यांच्या माध्यमातून, बरं, कारण ते एक्सटर्नल मिनिस्टर आहेत. ओके, व त्यांचं प्रतिपादन जास्त दिसतं. बाकी आपले जे यूट्यूबवरती बसलेले माझ्यासारखे वगैरे जे कमेंटर्स वगैरे त्यांचं आपल्याला ऐकायचं नाही आहे, पण गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं आपल्याला बेसिकली ऐकणं गरजेचं असतं. मग दिसतं असं पहा, एस जयशंकर वगैरे त्यांनी काही म्हटले का तर बिलकुल नाही. फक्त आपली जी इंडस्ट्री आहे ना त्यांनी प्रोटेक्शनासाठी आली पुढे, नरेंद्र मोदी बाजूने त्यांनी ट्विट केलं, पण स्वतः गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने काही तशा पद्धतीने त्यांना
हे केलेलं नाही आहे. तरी पण पहा मालदीवचे जे मिनिस्टर वगैरे आहेत त्यांना तिथे हकालपट्टी करण्यात आली, बरोबर आहे. मग हे सर्व का झालं? कारण वेट अँड वॉच आपण करत होतो. मग त्यानंतर पहा लक्षद्वीपचा इश्यू झाल्यानंतर मालदीवचे पण जे अध्यक्ष वगैरे होते त्यांना समजून आलं की बाबा आपण कुठेतरी चूक केलेली आहे. कारण जे आज म्हणजे पहा इथं आहे मालदीव व इथं आहे आपलं इंडिया, बरोबर. अगदी छोटासा देश आहे मालदीव किंवा एक बेट आहे असं तुम्ही म्हणा. तर पहा ह्या बेटावर त्यांची जी इकॉनॉमी चालते ते कोणामुळे चालते? तर आपल्या टुरिस्टमुळे चालते, बरोबर. म्हणजे जे आपले पर्यटक होते त्यांच्यामुळेच मालदीवची इकॉनॉमी चालत होती. व पहा इकडे चायना आहे व चायनाची पर्यटन वगैरे तशा पद्धतीने जात आहेत का? तर बिलकुल नाही. मग लगेच त्यांना लक्षात आलं की बाबा आपली जर इकॉनॉमी सस्टेन करायची असेल तर मुइझू यांनी लगेच काय भारताचा प्राईम मिनिस्टरसोबत वगैरे तशा पद्धतीने भेटीगाठी वगैरे झाल्या व काल परवाच ते भारतामध्ये येऊन गेलेत मोहम्मद मुइझू. ओके, मग याच्यानंतर आपली जी इकॉनॉमिक रिलेशन वगैरे आहेत ना ते परिपूर्णरित्या पूर्वपदावर तरी आले नाहीत, म्हणजे परिपूर्णरित्या तरी आले नाहीत, पण पूर्वपदावर येण्यासाठी तिथं काय चांगली एक काय म्हणतो ग्राउंड तरी नक्कीच तयार झालेला आहे. मोहम्मद मुइझू नक्कीच प्रो चायनीज आहेत. ओके, म्हणजे त्यांना चायनाकडे जाण्यासाठी किंवा त्यांचा कल चायनाकडे आहे, पण त्यांना पण माहिती आहे जर आपली इकॉनॉमी जर सस्टेन करायची असेल किंवा आपल्या देशाला जर चालवायचं असेल ना तर इंडियावर अवलंबून राहणं गरजेचं आहे. असं त्यांना ज्यावेळेस समजलं ना त्यांनी लगेच आपले जे हे आहेत जे रिलेशन आहेत ना ते परत एकदा त्यांनी ओपन केलेले आपल्याला दिसून येतात. मग अगदी तशाच पद्धतीने बांगलादेशसोबत पण आहे. आत्ताच आपला निर्णय वगैरे घ्यायचा नाही आहे किंवा आत्ताच आपल्याला म्हणायचं नाही आहे की बांगलादेशसोबतचे आगामी काळातील आपले रिलेशन खरंच खूप खराब होतील वगैरे असं आपल्याला कमेंट बाजूपासून वाचायचं आहे. त्यानंतर पहा आता सध्याला बांगलादेशमध्ये सत्तेची कमान कोणाच्या हाती येत आहे? तर अगदीच मोहम्मद युनूस यांच्या हाती येत आहे, बरोबर. मग आपल्याला माहिती आहे ना ते नोबेल पारितोषिक विजेते आहेत. मग त्यांची व्हिजनरी पॉलिसी तर असू द्या ना, कारण ती राजकारणी नाही आहेत. ओके, व त्यांचं भारतासंबंधी पण तसंच बघण्याचा दृष्टिकोन काहीतरी वेगळा असेल ना, मग त्यामुळे आपण पण होल्डवर असणं खूप गरजेचं आहे. असंच या लेखमधून श्याम सरन म्हणजे लेखक माजी परराष्ट्र सचिव आहेत यांचं आपल्याला इथं बेसिकली प्रतिपादन दिसत आहे. व हेच काल लेक्चरमध्ये मृणाल सर पण सांगण्याचा प्रयत्न करत होते. ओके, त्यामुळे पहा जर शक्य झालं तर तुम्ही इंग्लिश वृत्तपत्र रीड करा, अन्यथा डायरेक्टली माझ्यासोबत तुम्ही लोकसत्ता वृत्तपत्र वाचण्यासाठी नक्की जोडू शकता. जर तुमचं मराठी माध्यम असेल ना तर तुम्ही लोकसत्ता माझ्यासोबत नक्की वाचायचा प्रयत्न करत चला. डन. त्यानंतर आपण आता पुढे जाऊयात. साहित्य संमेलनाच्या स्थळ निवडीतही राजकारण कसे? आता ही जे वृत्त आहे ना ते मी स्किप केलेलं आहे, कारण पहा आपल्याला माहितीच आहे. ओके, याबद्दल जे ठिकाण होतं मुंबई ते आता दिल्लीला गेलेलं आहे, त्याबद्दलचा हा लेख आहे. बेसिकली आपल्यासाठी गरजेचं नाही, इथं फक्त फॅक्ट चेक येतं किंवा एक फॅक्टबद्दलची न्यूज येते, त्यामुळे मी याला स्किप केलेला आहे. त्यानंतर युनूस यांचा आज शपथविधी. बांगलादेशमध्ये हंगामी सरकार, हिंसाचारापासून दूर राहण्याचे आवाहन. त्यानंतर युनूस यांचा जर कालावधी वगैरे तुम्ही पाहिला किंवा अगदीच प्राध्यापक ते पंतप्रधान प्रवास अशा पद्धतीने त्यांचा राहिलेला आहे. राष्ट्रपती मोहम्मद शहाबुद्दीन यांनी मंगळवारी बांगलादेशाची संसद विसर्जित केली, ते आपण काल पाहिलं. व अर्थतज्ज्ञ असलेल्या मोहम्मद युनूस यांची हंगामी सरकारचे प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. ओके, त्यानंतर पहा मोहम्मद युनूस जागतिक पातळीवर द फादर ऑफ मायक्रो फायनान्स. कोण? द फादर ऑफ मायक्रो फायनान्स म्हणून त्यांना ओळखलं जातं. प्लीज हा पॉईंट परीक्षेला येऊ शकतो, त्यामुळे लक्षात ठेवा. फादर ऑफ मायक्रो फायनान्स म्हणून कोणाची ओळख आहे? तर मोहम्मद युनूस यांची ओळख आहे. आणि राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विद्यापीठांमध्ये त्यांनी प्राध्यापक म्हणून काम केले आहे. त्यांना 2006 गरिबी निर्मूलनाद्वारे महिला सक्षमीकरणासाठी आणि शांततेसाठी नोबेल पारितोषिक मिळालेलं आहे. 2006चा नोबेल पारितोषिक त्यांना मिळालेला आहे. ओके, हा पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. डन. त्यानंतर पुढे चला. येथे आपल्यासाठी बिलकुल दुसरी न्यूज गरजेची नाही आहे. त्यानंतर प्लीज ते विनेश फोगाट यांच्याबद्दलचा जो आर्टिकल आलेला आहे लोकसत्तामध्ये ते प्लीज तुम्ही सर्व जणांनी वाचून घ्या. म्हणजे UPSC असो अथवा MPSC असो किंवा तुम्ही डेली लाईफ जगत असताना पण चलता हे कल्चर आपल्याला कशा पद्धतीने घेऊन डुबतं हे त्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे. तर प्लीज त्याला तुम्ही फॉलो करू शकता. डन. तर अशा पद्धतीने आजचं लोकसत्ता इथे संपतं. त्यानंतर आजचं कालचा द हिंदू आपण इथे नक्की पाहूयात. त्यानंतर कालचं द हिंदू पाहूयात आपण. पहिली बातमी काल आपण पाहिली. ओके, म्हणजे युनूस पंतप्रधान होणार आहेत. ओके, त्यानंतर पुढे गुगल मोनोपॉलिस्ट रूल्स अमेरिकन जज इन अ की अँटीट्रस्ट केस. ओके, पहा ज्या पद्धतीने स्पर्धा आयोग भारताचं यांनी ताशेरे ओढले होते गुगलवरती, करोडो रुपयाचं काय झालेलं होतं त्यांच्यावरती टॅक्स किंवा आपण त्यांना काय म्हणू शकतो पेनल्टी पण लावलेली होती भारत सरकारने. ओके, किंवा स्पर्धा आयोगाने आपल्याला लावलेली होती. अगदी तशाच पद्धतीने पहा गुगलबद्दल आता USA पण पहिली केस आहे व तिथे पण जजनी तशाच पद्धतीने गुगलला ताशेरे ओढलेले आहेत. कारण तुम्ही जर अँड्रॉइड
युजर असाल किंवा अँड्रॉइडचा फोन जर यूज करत असाल ना, तर त्यामध्ये फक्त आणि फक्त गुगलचेच ॲप्लिकेशन, याच्यापूर्वी पण तसंच यायचं व आता पण तेच चालू झालेलं आहे. ओके, म्हणजे पहा, आता जर तुम्ही लास्ट इयर वगैरे जर पाहिलात किंवा 2022च्या दरम्यान जर तुम्ही मोबाईल जर घेतलेला असाल ना, तर तुमच्याकडे गुगल डायलर आलेलं असेल, त्यानंतर गुगलचंच फोनबुक वगैरे सर्व काही गुगलचं आलेलं असेल. पण याच्यापूर्वी 2017-18च्या दरम्यान जर तुमचा जो फोन असेल ना, जर आता ओप्पो किंवा विवो जसा अँड्रॉइडचा फोन आहे ना, तसं जर तुम्ही युजर असाल तर तिथं काय बेसिकली पूर्वी ओप्पोचे डायलर वगैरे यायचे. ओके, त्यामुळे तिथं तुम्हाला कॉल रेकॉर्डिंग करता यायची. पण 2022मध्ये गुगलचा निर्णय आला, त्यांनी काय केलं, गुगलचंच डायलर, त्यानंतर गुगलचंच फोनबुक, गुगलचंच कॉन्टॅक्ट बुक वगैरे तशा पद्धतीने आणली. मग हेच तर त्यांनी तिथं USA पण तशाच केल्यानं त्यांना तिथं USA पण फटका तिथं लागलेला आहे. ओके, त्यानंतर पहा फाईल मॅनेजर. पूर्वी आपापल्या मोबाईलचं किंवा जे कंपनीचा फोन तुम्ही यूज करत असाल त्यांचं फाईल मॅनेजर यायचं, पण आता त्यांनी काय केलं, गुगलचंच फाईल मॅनेजर पण आणलं. या सर्वमुळे पहा, एखादा नवीन व्यक्ती जर आपला मोबाईल लॉन्च करायचा जर विचार करत असेल तर त्याला काय करावं लागतं, खूप तिथे कॉम्पिटिशन टफ तिथं घ्यावं लागतं. का तर पहा, एकीकडे गुगल अशी मोठी कंपनी आहे जिचं सगळीकडेच दबदबा आहे, व दुसरीकडे नवीन जर कंपनी आली तर त्यांचं तिथं काही चालणार नाही. मग हीच तर समस्या आहे. यासाठीच जे अमेरिकन कोर्ट आहे ना, तिथे पण गुगलला त्यांनी तशा पद्धतीने ताशेरे ओढत आहेत. ओके, फक्त एवढीच केस आहे. बाकी जर भारतामध्ये जर तुम्ही पाहिलात तर आता काय झालेलं आहे, तर गुगलचे जे फोनमधील जे डायलर वगैरे होते ते त्यांना काढून टाकण्यास पण लावलेलं आहे. तुम्ही ते अनइन्स्टॉल पण करू शकता. पण पूर्वीच्या 2022ला ना ते तसं करता येत नव्हतं. म्हणजे पूर्वी गुगल डायलर आपल्याला उडवून टाकायला येतच नव्हतं तिथं, म्हणजे अनइन्स्टॉलचं ऑप्शनच नव्हतं. पण आता ज्यावेळेस गुगलला भारत सरकारने तशा पद्धतीने ठपका मारला, त्यावेळेस त्यांनी काय केलं आहे, गुगल डायलरला पण अनइन्स्टॉल करण्याचा तिथं ऑप्शन दिलेला आहे. ओके, त्यानंतर आपण पुढे जाऊयात. इथे पहा, आपल्यासाठी बिलकुल गरजेची न्यूज नाही आहे, त्यामुळे मी स्किप केलेला आहे. हां, त्यानंतर 2458 महाराष्ट्र विलेजेस बिंग सप्लाइड वॉटर थ्रू टँकर्स. पहा, एकीकडे आपण म्हणत आहोत की 1904 नंतर जुलै महिन्यामध्ये सगळ्यात जास्त पाऊस कुठं पडला, तर 1901 नंतर. ओके, 1904 नाही तर 1901 नंतर सगळ्यात जास्त पाऊस महाराष्ट्रामध्ये जुलै महिन्यामध्ये झालेला आहे. ओके, म्हणजे एवढा जास्त पाऊस झाला तरी देखील पहा, आज घडीला तुम्ही जर अराऊंड 682 गावं मराठवाड्यातील टँकर युक्तच आहेत, म्हणजे अद्याप 682 गावांना टँकरने पाणी द्यावं लागतं. मराठवाड्यातील ही गावं आहेत. व पहा, मराठवाड्यातील फक्त 20% धरणं भरलेली आहेत, तर बाकी जर तुम्ही कोकण विभाग जर पाहिला तर 80% धरण तिथं भरलेली आहेत. म्हणजे पहा, महाराष्ट्रामध्ये पण खूप महत्त्वाची डायव्हर्सिटी आपल्या इथं बेसिकली पाहता येते. जर तुम्ही पश्चिम महाराष्ट्रात जर गेलात तर तिथं पाणीच पाणी आहे, व तुम्ही विदर्भाकडे जर गेलात तर तिथं खूपच कोरड पडलेली आपल्याला बेसिकली पाहायला येते. ओके, त्यामुळे महाराष्ट्रात पण एखादी पॉलिसी जर लागू करायची म्हटलं तर भौगोलिकदृष्ट्या विचार करणं खूप गरजेचं आहे, असं तुम्ही तुमच्या उत्तरामध्ये देऊ शकता. ओके, कारण 1901 नंतर पाऊस झाला जास्त माहिती आहे आपल्याला, पण ते पाऊस कुठं जास्त झालेला आहे, तर कोकण भागामध्ये ते जास्त पाऊस झालं. पण संपूर्ण महाराष्ट्रात झालं का, तर बिलकुल नाही. ओके, आय होप ही पण बातमी तुम्हाला अगदी योग्यरित्या समजलेली असेल. त्यानंतर स्टेप अप व्हिजिल अलॉंग बांगलादेश बॉर्डर टू चेकअप अनऑथराइज्ड एंट्री. ओके, आता पहा, अगदीच सर्वांना माहिती आहे बॉर्डरवरती जास्त काटेकोरपणे लक्ष आहे. बांगलादेश आणि इंडियाची जी बॉर्डर आहे तिथं BSF जवान तैनात आहेत. मग त्यांनी तशा पद्धतीने चेकअप वगैरे तिथं चालू आहे, चांगली गोष्ट आहे. त्यानंतर पुढे चला, इथे आपल्यासाठी दुसरी न्यूज गरजेची नाही. त्यानंतर पहा, आता सेंट्रल गव्हर्नमेंटने एक गाईडलाईन इश्यू केलेली आहे ऑर्गन ट्रान्सपोर्ट इन इंडिया या संदर्भात. तर पहा, आज घडीला आपण ऑर्गन ट्रान्सपोर्ट कशा पद्धतीने करू शकतो, तर अगदी पहा, तुम्ही समुद्रातून पण करू शकता किंवा बाय एअर पण करू शकता, त्याबद्दल काही नाही आहे. किंवा मेट्रोने पण तुम्ही काय ऑर्गन ट्रान्सपोर्ट करू शकता. आता परीक्षेला जर प्रश्न आला की ऑर्गन ट्रान्सपोर्टबद्दल आपल्याकडे कायदा आहे का, तर बिलकुल कायदा आहे. त्यानंतर मी मेट्रोने ऑर्गन ट्रान्सपोर्ट करू शकतो का, तर बिलकुल करू शकतो. ओके, म्हणजे पहा, आता अगदीच तुम्ही ट्रॅफिक मूवी वगैरे पाहिला असाल. ओके, तर त्या ट्रॅफिक मूवीमध्ये दाखवण्यात आलेलं आहे पहा, म्हणजे एअर ॲम्ब्युलन्स वगैरे त्यावेळेस उपलब्ध नसते, त्यावेळेस त्यांनी काय करतात, तर अगदी स्कॉर्पिओने डायरेक्टली पुणे ते मुंबई तशा पद्धतीने ऑर्गन ट्रान्सपोर्ट करतात. म्हणजे हर्ट ते ट्रान्सपोर्ट करतात. अगदी त्याच पद्धतीवरून तुम्ही लक्षात घ्या की मेट्रोने पण आपण ऑर्गन ट्रान्सपोर्ट करू शकतो, की बहुना आपण समुद्रातून पण ऑर्गन ट्रान्सपोर्ट करतो. मग आता सगळ्यात महत्त्वाचं की स्टेटमेंट इथं येतं की आपण भारताबाहेर आपलं ऑर्गन ट्रान्सपोर्ट करू शकतो का. पहा, परत एकदा मी बोलतोय, म्हणजे हा आपला इंडिया आहे, प्यारा भारत. मग प्यारा भारत व इथं UAE आहे असं कन्सिडर करा. ओके, मग भारतातील मुंबईतील हॉस्पिटलमधून तुम्ही दुबईच्या हॉस्पिटलला ऑर्गन ट्रान्सपोर्ट करू शकता का. स्टेटमेंट आहे, विचार करून उत्तर द्या किंवा थोडंसं व्हिडिओ स्टॉप करा, मी पुढे जातो. तर पहा, आपण
ते बिलकुल होऊ शकत नाही. फक्त भारताच्या टेरिटरीबद्दलच हे सर्व काही नियम आहेत. व पहा, आपण ऑर्गन ट्रान्सपोर्ट दुसऱ्या देशात करू शकत नाही. हां, दुसऱ्या देशातील नागरिकांना आपण ऑर्गन ट्रान्सपोर्ट करून देऊ शकतो. जसं की गेल्या वेळेस न्यूज आली होती पहा, एक पाकिस्तानी महिला होती, तिला चेन्नईमध्ये आपण एक ऑर्गन ट्रान्सपोर्ट केलेलं होतं. ओके, तर अगदी तसं होऊ शकतं, पण आपण भारताच्या बाहेर नेऊन ऑर्गन ट्रान्सपोर्ट वगैरे करू शकत नाही व त्याची परमिशन भारत सरकार देत नाही. हे प्लीज पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा. हां, दुसऱ्या देशाची नागरिक असेल व त्याला आपण ऑर्गन डोनर करू शकतो का, तर बिलकुल करू शकतो. आय थिंक हर्ट देण्यात आलेलं होतं चेन्नईमधील हॉस्पिटलने. ओके, पाकिस्तानी महिला होती, त्यांना आपण हर्ट दिलेला आहे. ओके, वर्ल्ड टाइम्स ऑफ इंडियाला तशा पद्धतीने मोठी हेडलाईन पण आलेली होती. आता खूप दिवस झाले त्या न्यूजला, पण तशा पद्धतीने झालेली आहे. जर शक्य झालं ना तर आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे त्याबद्दल मी ती जी न्यूज आहे ना ती मी नक्की शेअर करेन. फक्त लक्षात घ्या की आपण दुसऱ्या देशाच्या नागरिकांना आपलं ऑर्गन डोनर नक्की देऊ शकतो, ऑर्गन ट्रान्सपोर्ट किंवा ऑर्गन ट्रान्सप्लांट नक्की करू शकतो, पण आपण भारताबाहेर आपले ऑर्गन्स देऊ शकत नाही. हे आपलं लॉज आहे, हे तुम्ही लक्षात ठेवू शकता. ओके, त्याच्यानंतर आपण थोडंसं पुढे जाण्याचा प्रयत्न करूयात आता. तर पहा, आपल्याकडे कायदे कधीचे आहेत ते लक्षात घ्या. सर्वात पहिल्यांदा तर ह्युमन ऑर्गन्स अँड टिश्यू ॲक्ट 1994. काल आपण कारागृह कायदा 1894चा पाहिला. आता त्यालाच थोडंसं पुढे एक्सटेन्शन करून घ्या. 1994चा हा कायदा आहे ह्युमन ऑर्गन ट्रान्सपोर्टेशनचा. ओके, तर यामध्ये आपण ऑर्गन कोणाचे काढून घेऊ शकतो किंवा कोणाला ट्रान्सफर वगैरे करू शकतो, तर पहा, आपल्याकडे फक्त लिव्हिंग डोनर्स और ब्रेन डेड पेशंटचेच आपण काय करू शकतो, ऑर्गन ट्रान्सपोर्ट करू शकतो. आता पहा, लिव्हिंग डोनरमध्ये काही अटी आहेत. जसं पूर्वी पहा, किडनीचं रॅकेट वगैरे पूर्वी खूप चालायचं किंवा किडनॅप. ओके, पूर्वी खूप व्हायचं का, तर अगदीच याच्यासाठी की किडनी वगैरे पूर्वी काढून घेतली जायची, पण आता ती कायद्यानुसार बंदी घालण्यात आली आहे 1994. असं का करण्यात आलेलं पहा, तर अगदीच लिव्हिंग डोनर जर असेल तुमचं, तर तुमच्या जवळच्या नातेवाईकांनीच तशा पद्धतीने किडनी ट्रान्सप्लांट किंवा अगदीच जे अन्य टिश्यू वगैरे असतील ना ते देणं बंधनकारक करण्यात आलेलं आहे 1994च्या कायद्यानुसार. हा एक पॉईंट तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. व किंवा जर एखादा व्यक्ती ब्रेन डेड जर असेल तर त्याचे ट्रान्सपोर्ट जे आपले हर्ट वगैरे आहे किंवा अन्य काही गोष्टी आहेत ना ते आपण मात्र दुसऱ्या व्यक्तीला नक्की देऊ शकतो. पण जर लिव्हिंग डोनर असेल तर त्याचे फक्त ऑर्गन जे असतील ना ते आपल्या जवळच्या नातेवाईकालाच देणं बंधनकारक करण्यात आलेलं आहे. हे पण 2 पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके, त्याच्यानंतर पुढे गेल्यानंतर पहा, आज घडीला आपण ना अगदी मेट्रोपासून जहाजाने किंवा अन्य कोणत्याही गोष्टीने तुम्ही प्रवास करू शकता. पण ज्यावेळेस तुम्ही एअरने प्रवास करता, म्हणजे बाय एअर जशा पद्धतीने जर तुम्ही अगदीच एअरप्लेनने जर ऑर्गन जर घेऊन जात असाल ना, तर पहिल्यांदा तुमचं लक्ष ना जे ऑर्गनचं जे बॉक्स असेल ना त्या बॉक्सवरती तुमचं पहिल्यांदा नजर असेल व तुम्ही जे ऑर्गनचं बॉक्स वगैरे घेऊन जात असाल, ओके, त्या ऑर्गनला चेकिंगमधून जायचं आहे का, तर बिलकुल त्यांना पण चेकिंगमधून घेऊन जावं लागेल. पहा, UPSCने असे प्रश्न विचारलेले आहेत, त्यामुळे मी हे सर्व काही घेऊन आलेलं आहे तुमच्यासमोर. ओके, कारण पहा, अगदी आपल्याला वाटेल ना की जर ऑर्गन ह्या बॉक्समध्ये जर ऑर्गन असेल तर यातला चेकिंगची वगैरे आवश्यकता नाही, तर बिलकुल नाही. ऑर्गनला पण चेकिंगची आवश्यकता आहे व त्यामधून पण म्हणजे डायरेक्टली त्याला ओपन करून वगैरे पाहायचं नाही आहे ते सिक्युरिटीवाले वगैरे, तर त्यांना जे डायरेक्टली आपण बॅग वगैरे ठेवतो पहा तशा पद्धतीने ते स्कॅनिंग मशीनमधून नक्की टाकायचं आहे. ओके, यामुळे काय होईल पहा, पारदर्शकता तिथं पण असणं गरजेचं आहे, कारण तिथं सिक्युरिटीचे चेकअप पण खूप गरजेचं आहे असं त्यांचं मत आलेलं आहे. ओके, व हे ना आता सध्याला त्यांनी काय केलेले आहेत, काही जे नॉर्म्स आहेत ना त्यांनी GR मार्फत समोर आणलेली आहेत. ओके, तर हे तुम्ही नक्कीच लक्षात ठेवू शकता. ही आता नवीन नियम आहेत. ओके, मेट्रोचं पूर्वी वगैरे नियम नव्हतं, पण आता मेट्रोने पण आपण काय करू शकतो, तर ऑर्गन ट्रान्सप्लांट नक्की करू शकतो. ओके, तर हे अशा पद्धतीने नियम सध्याला चर्चेत आहेत, तुम्ही लक्षात ठेवू शकता. त्यानंतर आपण पुढे जाऊयात. आता काही एडिटोरियल्स आलेले आहेत पण मला गरजेचे वाटले नाहीत, त्यामुळे मी स्किप केलेलं आहे. आता पहा, अगदीच आपल्याकडे मिळतो हार्डली 1 तास, त्यामुळे सर्व मी घेऊ शकत नाही. आता काही विद्यार्थी म्हणतील की सर थोडी तरी बातमी गरजेची असेल ना, पहा, खोदा पहाड निकला चुहा होऊ शकेल या नात्याने मी हे सर्व काही घेण्याचा प्रयत्न करत नाही. बाकी पहा, तुम्ही स्वतःहून वाचून घेऊ शकता, त्याबद्दल काहीच नाही आहे. ओके, जरी मी काही स्किप केलं ना तरी तुमच्याजवळ जर टाईम वगैरे असेल ना तुम्ही नक्की वाचून घेऊ शकता. बाकी जे क्रक्स वगैरे आणि जास्तच महत्त्वाचे असतील ना तर काळजी करू नका, मी तो लेख नक्की कव्हर करण्याचा प्रयत्न करेन. त्यानंतर पहा, अगदीच या आठवड्यामध्ये ना म्हणजे मागच्या आठवड्यामध्ये मी लेख घेतलेला होता, हा आर्टिकल घेतला होता, म्हणजे कॉलममध्ये आलेला होता की UP-मधील अँटी कन्व्हर्जन लॉबद्दल आपण चर्चा केलेली आहे. पण त्यामध्ये त्यांनी काय दिलेलं होतं पहा, ते कदाचित आर्टिकल ना खूप जुनं होतं किंवा कॉलम ते जुनं होतं. त्यामध्ये त्यांनी देण्यात आलेलं होतं की UP-ने असा
काय कायदा करत आहेत किंवा त्यामध्ये अमेंडमेंट येत आहे असं त्यांनी सांगितलं होतं. व एवढं डीपमध्ये त्यांनी दिलेलं नव्हतं. फक्त त्यांनी म्हटली होती की 20 लाख रुपयाची वगैरे तिथे रक्कम वाढवण्यात वगैरे येत आहे असं त्यांनी म्हटलेलं होतं. व मी पण त्याच पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केला होता. पण सॉरी फॉर दॅट, कारण 30 जुलैलाच काय झालेला आहे, तो कायदा पारित झालेला आहे यूपीच्या लेजिस्लेशनमधून. ओके, यूपी असेंब्लीमधून 30 जुलैलाच काय केलेलं आहे, त्यांनी अमेंडमेंट त्याबद्दल केलेली आहे. ओके, त्याबद्दल थोडंसं एक क्षमस्व, कारण त्या लेखमध्ये तसं आल्यानंतर मी तसंच घेतलेलं होतं की भावना ते मागच्या आठवड्यातलं असेल, त्यामुळे तो थोडंसं फेडेड टॉपिक झालेला होता. पण लक्षात घ्या की तो कायदा पारित झालेला आहे व तो येणार नाही तर आलेला आहे ऑलरेडी. मग आता त्याला नक्की बघणं गरजेचं आहे. ओके, तर पहा, उत्तर प्रदेश लेजिस्लेटिव्ह असेंब्ली ऑन 30 जुलै पास द उत्तर प्रदेश प्रोहिबिशन ऑफ अनलॉफुल कन्वर्जन रिलीजन अमेंडमेंट बिल 2024 अल्टरिंग द ओरिजिनल 2021 अँटी कन्वर्जन लॉ बाय मेकिंग इट्स प्रोव्हिजन मोर ड्रॅकोनियन अँड सस्पेक्टिबल टू मिसयूज. ओके, म्हणजे काय झालेले, जास्त ड्रॅकोनियन बनवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे या नवीन बिलनुसार 2024च्या. व सर्वांना मजेची गोष्ट माहिती आहे का, सुप्रीम कोर्टामध्ये ऑलरेडी 2021चा कायदा काय आहे, पेंडिंग आहे. व त्याचीच अमेंडमेंट काय करण्यात 2024मध्ये करण्यात आलेली आहे. व याला मोर ड्रॅकोनियन म्हणजे अगदी जास्तच पॉवरफुल बनवण्याचा आता प्रयत्न केला गेलेला आहे. ओके, पूर्वी फक्त थोडासा बारीक होता ना, आता त्याला खूपच मोठा डायनासोर बनवण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. ओके, हा पॉईंट तुम्हाला इथं बेसिकली लक्षात ठेवायचा आहे. त्यामुळे या कायद्याची अद्याप कॉन्स्टिट्युशनॅलिटी चेक करण्याची गरज आहे किंवा हे अद्याप सुप्रीम कोर्टाच्या बेंचसमोर आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. तरी पण उत्तर प्रदेशने हा कायदा केलेला आहे या नात्याने आपल्याला ही माहिती असणं गरजेचं आहे. त्याला थोडंसं आपण पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करूयात. तर पहा, आता 2021 ते 2024पर्यंत किती रजिस्टर झालेले आहेत केसेस असं त्या दिवशी म्हटलं होतं मी, तर 400. तर पहा, त्या दिवशीचा आकडेवारीच्या पुढे गेल्यानंतर आता आपल्या लक्षात येतं की 427 केसेस इथं रजिस्टर्ड आहेत. ओके, 427 केसेसमध्ये याबद्दल खटले दाखल करण्यात आलेले आहेत. डन. म्हणजे पहा, त्या दिवशीचं जे कॉलम होतं ना, ते खूपच कमी याचं होतं, म्हणजे त्यामध्ये जास्त डिटेल नव्हते. पण आज खूप भारी आलेलं कॉलम आहे, त्यामुळे मी खरंच याला मी घेत आहे. ओके, त्यानंतर आता आपण पुढे जाण्याचा प्रयत्न करूयात. एकच मिनिट द्या, याला परत एकदा क्लीन करून. तर आता पहा, पूर्वी ना जनरल कॅटेगरीसाठी आणि SC आणि ST कॅटेगरीसाठी काही वेगळे लॉ होते. ओके, जनरल म्हटल्यानंतर सामान्य महिला व त्यानंतर इथं मायनर, SC STच्या वुमन, ओके, यांच्यासाठी काही 2 अशा पद्धतीने तकनिकी इथं हे करण्यात आले आहेत, म्हणजे 2 वर्ग इथं करण्यात आलेले आहेत. तर पहा, पहिलं वर्ग जनरलसाठी ना पूर्वी किती, फक्त मिनिमम 1 वर्षाची टर्म होते. एकच मिनिट द्या, तुम्हाला थोडंसं चांगल्या पद्धतीने समजावं यासाठी आपण काय करूयात, जर डिवाईड करूनच सांगण्याचा मी प्रयत्न करेन. एकच मिनिट. हां, तर पहा, इथे जनरल कॅटेगरी आपण करूयात व इकडे मायनर म्हणजे बालिका, त्यानंतर SC किंवा ST कॅटेगरीमधील वुमन. ओके, तर पहा, यांच्यासाठी पूर्वी काय होतं, तर मिनिमम 1 वर्षाची सजा व मॅक्झिमम किती होती पहा, मिनिमम अँड मॅक्झिमम 5 इयर. ओके, मॅक्झिमम किती, 5 वर्ष. डन. आणि 15,000 रुपयाचंच इथं काय होतं, पूर्वी दंड होतं. पण आता ही बदलून त्यांनी किती केलेलं आहे ह्या नव्या अमेंडमेंटनुसार, तर नव्या अमेंडमेंटनुसार पहा, मिनिमम त्यांनी काय केलेलं आहे, 5 इयर्स अँड मॅक्झिमम 10 इयर्स. मिनिमम किती, 5 आणि मॅक्स किती केलेला आहे, 10 इयर्स. ओके, मॅक्स 10 इयर्स आणि मिनिमम 5 इयर्स अशा पद्धतीने हा कायदा करण्यात आलेला आहे. व आता यामध्ये फाईन किती झालेला आहे, 50,000 झालेला आहे. पूर्वी 15,000चं फाईन वाढवून त्यांनी 50,000 केलं व 1 वर्षाची सजा, 5 वर्षाची सजा अशा पद्धतीने जनरल कॅटेगरीसाठी केलेलं आहे. ओके, व मायनरसाठी पहा, पूर्वी अगदीच जर तुम्ही पाहिलात तर पूर्वी 2 ते 10 वर्ष अशा पद्धतीने तिथं होती सजा, म्हणजे पूर्वी मिनिमम 2 वर्ष व मॅक्झिमम 10 वर्ष अशा पद्धतीने तिथे सजा होती. ती आता त्यांनी वाढवून किती केली आहे, ते 5 ते 14 करण्यात आलेली आहे. 5 ते 14 अशा पद्धतीने सजाचं प्रावधान तिथं करण्यात आलं आहे मायनर, SC ST वुमनसाठी. आणि यासोबतच जर तुम्ही पाहिला तर फाईनची रक्कम पूर्वी 25,000 होती. ओके, ती आता वाढवून करण्यात आलेली आहे 1 लाख. आता हे मी प्रावधान अशा पद्धतीने एवढं का डीपमध्ये वगैरे सांगत आहे, कारण पहा, अगदीच हे सुप्रीम कोर्टामध्ये गेल्यानंतर तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. कारण फक्त हा प्रॉब्लेम फक्त उत्तर प्रदेशचा नाही आहे पहा. ओके, तर उत्तर प्रदेश झाल्यानंतर ओडिसा, मध्य प्रदेश आणि अरुणाचल प्रदेश अशा पद्धतीने हे कायदे आहेत. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये पण अशा पद्धतीने कायदा करण्याचा प्रयत्न केला गेलेला होता. ज्यावेळेस एकनाथ शिंदे यांचं सरकार आलेलं होतं पहा, त्यावेळेस त्यांनी पण अँटी कन्व्हर्जन, म्हणजे जर तुम्ही कन्व्हर्जन वगैरे जर करत असाल तर तशा पद्धतीने समितीला सांगणं गरजेचं आहे, असं कायदा ते करत होते. त्या नात्याने हे गरजेचं आहे की आपल्याच देशामधील फेडरलिझम जे आहे ते कशा पद्धतीने चाललं,
माहिती असणं गरजेचं आहे. या नात्याने मी हे सर्व काही तुम्हाला कायदे सांगत आहे किंवा एवढं डीपमधली जात आहे मी. ओके, त्यानंतर हे झालं फक्त SC ST किंवा जनरल मायनर वगैरे कॅटेगरीसाठी. ओके, तर एवढं लक्षात ठेवा की अशा पद्धतीने हे ड्रेकोनियन बनवण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. ओके, म्हणजे पूर्वी थोडं होतं तर आता याला खूपच मोठं बनवण्याचा मेक इट लार्ज केलेला आहे यांनी. ओके, हे झालं फक्त हे महिलांच्या बाबतीत किंवा जर त्यांना अँटी कन्व्हर्जन वगैरे जर केलं तर त्याबद्दल हे थोडंसं माहिती होती आपल्याला. ओके, मग याच्या पुढे गेल्यानंतर पहा आता जर एखादी वेळेस एका महिलेला फॉरेन फंडिंगद्वारे ओके म्हणजे दुसऱ्या देशाचे फंडिंग आल्यानंतर जर त्या महिलेला अँटी कन्व्हर्जन म्हणजे त्यांचा धर्म जर बदलला तर त्यासाठी पहा प्रावधान आता काय केलेले आहेत, 10 लाखाचं डायरेक्टली तिथं प्रावधान वाढवण्यात आलेलं आहे. ओके, म्हणजे हे नवीन प्रावधान त्यामध्ये टाकण्यात आलेत. फर्स्ट आणि सेकंड हे 2 गोष्टी यामध्ये टाकण्यात आलेत व यासोबतच एखाद्या महिलाची जर विक्री करण्यात आली तर अगदीच त्याला 20 वर्षाची सजा, ओके 20 इयर्स सजा और लाईफ इम्प्रिझनमेंट म्हणजे जन्मठेपेची शिक्षा इथं होणार आहे आता. ओके, जन्मठेप. ओके, पूर्वी पहा अशा पद्धतीने दोन्ही कायदे नव्हते, म्हणजे याला ड्रॅकोनियन बनवण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे तर आहे. पण यासोबतच हे 2 जे पॉईंट आहेत ना हे अगदी चांगले आहेत, असं तुम्ही याचं स्वागत नक्की करू शकता. म्हणजे पहा जे एकीकडे देह विक्री होते किंवा एकीकडे अगदीच जर पैशाच्या बळावर जर धर्म चेंज वगैरे जर होत असतील तर त्याला 10 लाखाचं प्रावधान आहे किंवा फॉरेन फंडिंगद्वारे जर धर्म चेंज होत असतील तर तिथं 10 लाखाचं तिथं शिक्षा होणार आहे. व अगदीच जर तुम्ही पाहिलात व एकीकडे महिलांची जर विक्री होत असेल तर तिथं 20 वर्षाची 20 वर्षाची शिक्षा किंवा जन्मठेप तिथं आता देण्यात येणार आहे. ओके, हा एक तुम्ही डायरेक्टली प्रोव्हिजन नक्कीच लक्षात ठेवू शकता. म्हणजे इंडियन सोसायटीमध्ये जर अँटी कन्व्हर्जनबद्दल वगैरे जर काही आलं किंवा लव जिहाद वगैरे तसं विचारलं जाणार नाही UPSCला पहा लव जिहादबद्दल, पण डायरेक्टली त्यामधून जर सेन्स जर बनत असेल ना तर तुम्ही हा पॉईंट तिथं नक्की देऊ शकता. त्याच्यानंतर आता पुढे गेल्यानंतर पहा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट इथं आलेला आहे. ह्या ॲक्टला किंवा हे अमेंडमेंट बिल 2024 जे आहे ना याला सगळ्यात मोठं चॅलेंज कुठं निर्माण झालेलं आहे तर हू कॅन रजिस्टर अ कंप्लेंट इथंच आहे व यालाच सुप्रीम कोर्टामध्ये चॅलेंज घेतलं जाऊ शकतं. तर पहा याच्यापूर्वी कसं होतं हे आपण थोडंसं पाहण्याचा प्रयत्न करूयात. तर हा गर्ल आहे ही गर्ल आहे व हा बॉय आहे असं तुम्ही कन्सिडर करा. इथं बॉय करतो मी व ही इथं गर्ल करतो. ओके, व या दोघांचं झालं म्हणजे हे दोघांचं लव आहे. ओके, पण प्रॉब्लेम काय आहे पहा सोसायटीमध्ये गेल्यानंतर जे गर्ल आहे हिचे पॅरेंट्स असू द्या किंवा बॉयचे पॅरेंट्स असू द्या म्हणजे इदर पॅरेंट्स ओके दोघांपैकी एकाचे जर पॅरेंट्स इथं ऐकत नसतील की बाबा नाही तू त्याच्यासोबत वगैरे लग्न करायचं नाही असं जर होत असेल सोसायटीमध्ये तर काय केलं जायचं पहा पूर्वी पॉस्को कायद्याच्या नुसार काय केलं जायचं पॉस्को कायद्यानुसार त्या मुलावरती बेसिकली पॉस्को कायद्याचा मिसयूज असा झालेला आहे की त्या मुलावरती ना केसेस टाकल्या जायच्या मायनर कॅटेगरीमधून. ओके, मग आता याला थोडंसं पुढे गेल्यानंतर पहा इथं ड्रॅकोनियन लॉचा कसा वापर होत आहे. ओके, आता बेसिकली जर उदाहरण स्वरूप जर आपण घेतलं तर आता इथं हिंदू मुलगी आहे व हा दुसऱ्या धर्माचा मुलगा आहे. ओके, मग ह्या 2021च्या कायद्यानुसार काय म्हटलेलं होतं तर अँटी कन्व्हर्जन. ओके, अँटी कन्व्हर्जन तर करायचं नाही म्हणजे जर विविध धर्माचं जर तिथं बेसिकली फोर्सफुली जर तुमचं धर्म कन्व्हर्जन वगैरे जर केलं असेल तर एकतर ती स्वतः किंवा अन्य म्हणजे अन्य जर म्हटलात तुम्ही तर तिचे फॅमिली मेंबर्स ओके यांनी काय करू शकत असते त्या मुलीचं धर्म चेंज झालेला आहे म्हणून ह्या मुलाच्या विरोधात तिथे तक्रार करू शकत होते पूर्वी 2021 नुसार. पण प्रॉब्लेम कसा झाला पहा जेव्हा पोलीस स्टेशनमध्ये फॅमिली मेंबर्स वगैरे गेले ना तर त्यांची तर तक्रार नोंदवली गेली. पण जशा पद्धतीने आता तुम्ही काही विशिष्ट दल वगैरे आहेत पहा ओके ते पण काय करायचे डायरेक्टली पोलीस स्टेशनमध्ये जाऊन ना तक्रार दाखल करायचे. फॅमिली मेंबर्सचा पण काही प्रॉब्लेम नव्हता पहा इथे. जर त्या मुलीने धर्म चेंज जर केलं असेल ना तर त्या फॅमिली मेंबर्सचा पण काही प्रॉब्लेम नव्हता. पण इथे विशिष्ट दलांनी काय केली पोलीस FIR केली व ह्या मुलाला बेदम मारहाण केली किंवा त्याच्या विरोधात रजिस्टर केस वगैरे तशा पद्धतीने तयार करण्यात आली. ओके, मग हे तर थोडंसं अन्याय आहे असं आपल्याला बेसिकली लक्षात येईल. पण याला कोर्टामध्ये वगैरे केसेस गेल्यानंतर ना ह्या मुलाला आणि ह्या मुलींना वगैरे तशा पद्धतीने सोडण्यात आलं व हे जे दल वगैरे आहेत यांना बेसिकली सजा देण्यात आली. ओके, मग यासाठी पहा आता UP सरकारने काय केलं मग आता फक्त फॅमिली मेंबर्सला तिथं नाही आहे तर रजिस्टर कोण केस करू शकेल तर केस थर्ड पार्टी पण कंप्लेंट तिथं केली जाऊ शकेल. म्हणजे पाहताची दल वगैरे पूर्वी कंप्लेंट करायचे ना आता अगदी या दलांना पण मान्यता देण्यात आलेली आहे की तुम्ही पण एखादा मुलगा आणि मुलगीने जर धर्म वगैरे जर त्यांनाचा तशा पद्धतीने जर चेंज केलेला असेल तर तुम्ही
ॲज अ थर्ड पार्टी पण तुम्ही काय पोलीस केस रजिस्टर तिथं करू शकता. म्हणजे हा आता खूपच हे पहा पर्सनल लॉमध्ये जाण्याचा प्रयत्न केलेला गेलेला आहे. आर्टिकल 25 काय म्हणतं तुम्हाला, तर भारतीय संविधानामधील आर्टिकल 25 आपला मूलभूत हक्क देतो की आपल्या विवेकाधिकारानुसार आपण कोणत्याही धर्माचं पालन तिथं करू शकतो. पण या कायद्यानुसार काय झालेलं आहे पहा, आर्टिकल 25ची नासधूसच करण्याचा इथं प्रयत्न केला गेलेला आहे. आता एखाद्या वेळेस आपण फॅमिली मेंबरनी जर केस रजिस्टर केली तर ती वेगळी होती गोष्ट. कारण पहा अगदी मुलगा असू द्या किंवा मुलगी असू द्या, जर त्यांचा धर्म फोर्सफुली जर चेंज केलेलं असेल तर फॅमिली मेंबर्सला लवकर समजतं व त्यांनी ते करू शकले असते. पण फॅमिली मेंबर्सशी पण यांना काही प्रॉब्लेम नाही आहे. यांनी जर धर्म चेंज केला ना तर फॅमिली मेंबर्सशी पण काही प्रॉब्लेम नाही. पण एखाद्या विशिष्ट दलांना किंवा अगदीच त्या समुदायाला जर त्याची प्रॉब्लेम असेल व त्यांनी थर्ड पार्टी जर त्या नात्याने जर केस रजिस्टर करून अशा पद्धतीने अगदीच पहा, मी जे जनरल कॅटेगरी आणि SC ST OBC आणि मायनर कॅटेगरीसाठी जे 1 लाखापर्यंतची जी तरतूद करण्यात आली, म्हणजे पहा ना तुम्ही किती यामध्ये तफावत करण्यात आलेली आहे व किती पर्सनल लॉमध्ये वगैरे घुसण्यात म्हणजे थोडंसं नोकझोक करण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. हे आपलं बेसिकली या कायद्यामधून समजतं. मग यासाठीच पहा सुप्रीम कोर्टामध्ये हे जे ॲक्ट आहे ना हे चॅलेंज होऊ शकतं. ओके, मला सांगण्याचं हेच तात्पर्य आहे की बा एवढं हे म्हणजे खूपच ड्रॅकोनियन करण्याचा प्रयत्न इथं केला गेलेला आहे व हा कायदा वाघ आहे. ओके, फॅमिली मेंबर्स तिथं टिकू शकलं असतं, पण पहा आता हे थर्ड पार्टीला पण इथं इंटरव्हीन करण्याचा प्रयत्न केला गेला, या नात्याने हे टिकणारच नाही आहे. ओके, तर हेच बेसिकली मला सांगायचं होतं, त्यामुळेच मी हे केस घेऊन आलेलं होतं. बाकी जर तुम्ही याच्या पुढे गेल्यानंतर पहा आता अगदीच याच्यामध्ये पण जर एखाद्या व्यक्तीवर जर केस रजिस्टर झाली, आता ह्या मुलावर जर केस रजिस्टर झाली तर याला जामीन मिळू शकेल का, तर बिलकुल मिळणार नाही. अशा पद्धतीने या केसमध्ये पहा काही कायदे तयार करण्यात आलेले, जसं PMLA ॲक्ट आणि ED ज्या पद्धतीने हे करते पहा, अटक करते PMLA मध्ये. ओके, तर पहा त्या व्यक्तीला जामीनच मिळत नाही. किंबहुना UAPA ॲक्ट, ओके, UAPA मध्ये पण पहा जामीन लवकर मिळतच नाही. अशा पद्धतीचा हा कायदा तयार करण्यात आलेला आहे. म्हणजे खूपच ड्रॅकोनियन आहे. जसं की दहशतवादी आपण पकडत आहोत की काय, अशा पद्धतीचा हा कायदा आहे. मी म्हटलं ना पहा, यामधील फर्स्ट सेक्शन आणि हे सेकंड सेक्शन खरंच गरजेचे आहेत. हे 2 सेक्शन गरजेचे आहेत. पण यामध्ये समस्या कशी झालेली आहे, ही थर्ड पार्टी जी आहे ना, थर्ड पार्टी कंप्लेंट, ती सगळ्यात मोठी समस्या आहे. कारण म्हणतोय मी पहा, आता अगदीच ह्या मुलीवर एकतर्फी मुलाचं प्रेम असेल. ओके, आता अदर पर्सनचं प्रेम असेल. ओके, ज्या पद्धतीने आपल्याकडे गाणं आहे पहा, तुझे देखता कोई और है. ओके, म्हणजे अगदी तशा पद्धतीने आता इकडं ह्या मुलीचं या मुलावरती प्रेम आहे व ह्या दोघांचं अगदी चांगल्या पद्धतीने सुरळीत चालू आहे. पण ह्याला तिसऱ्याच म्हणजे एकतर्फी प्रेम दुसऱ्याच व्यक्तीचा असेल ह्या मुलीवरती, मग काय करेल पहा, ही एकतर्फी प्रेम तर खूपच घातक असतं. अगदी त्याच बेसिसवर पहा, ह्या व्यक्तीने ॲज अ थर्ड पर्सन म्हणून ह्या मुलावर जर कंप्लेंट केली तर काय करायचं, किंवा मी कंप्लेंट करणार आहे बघ असं म्हणून जर केलं तर काय करायचं. आणि पहा एकदा कंप्लेंट झाली ना डायरेक्टली त्यांना अटक आहे. ओके, इथं डायरेक्टली अटक आहे, इथं जामीन वगैरे मिळणार आहे का, जसं PMLA ॲक्टमध्ये मिळतेच का. आता पहा ना तुम्ही PMLA ॲक्टमध्ये किती आहे त्यांची उपयोगिता किती आहे, तर 5297 पैकी फक्त 40 केसेस इथं सिद्ध होऊ शकले आहेत. बरोबर, मग अगदी तशाच पद्धतीने इथं पण तयार करण्याचा प्रयत्न केला. एकदा अटक झाली ना ती प्रोसिजरच तुमची काय आहे तर पनिशमेंट होऊन बसते. मग इथं बाहेर येताच येणार नाही त्या व्यक्तीला. मग हीच तर सगळ्यात मोठी समस्या आहे. यासाठीच सुप्रीम कोर्टामध्ये केस जाणार आहे. मग सुप्रीम कोर्ट नक्कीच मला तरी वाटतं पहा, आता याच्या पुढे जास्त डीपली वगैरे जाण्याची आवश्यकता नाही आहे, कारण सुप्रीम कोर्टना नक्कीच याला ठपका मारेल व अशा पद्धतीने कायदा कोणी तयार करू शकतं म्हणजे खरंच हास्यास्पद आहे, किंवा एक म्हणजे खूप भयावह ही परिस्थिती या कायद्यानुसार करण्यात येणार आहे. ओके, आय होप हा पॉईंट तुम्हाला अगदी समजलेला असेल. त्यानंतर अशाच पद्धतीचे कायदे दुसऱ्या राज्यात आहेत का, तर पहा उत्तर प्रदेशचा कायदा सगळ्यात घातक आहे. बाकीचे अन्य राज्यामध्ये आहे पण थोडेसे सौम्य पद्धतीचे कायदे आहेत, जसं की पहा ओडिसा, मध्य प्रदेश, अरुणाचल प्रदेश, त्यासोबतच पहा छत्तीसगड, गुजरात, हिमाचल प्रदेश, झारखंड, उत्तराखंड या राज्यांमध्ये पण कायदे आहेत. पण एवढा ड्रॅकोनियन कायदा दुसऱ्या राज्यांनी कोणीच तयार केला नव्हता, हेच आपलं इथं बेसिकली सांगता येतं. ओके, आय होप तुम्हाला हा सर्व पॉईंट किंवा सर्व जो मुद्दा आहे तो समजलेला असेल. याबद्दल काही शंका, काही सजेशन असतील तर नक्की मला सांगू शकता. धन्यवाद.